ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तव कला कुसरी काही चलेने बोलतो वचने अतिभाविक तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी पतित 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 मी त्रिवासा पतित करित्वा पुल्या सत्ते मज करावे सरते नाही चित्त शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी करित्वा पुल्या सत्ते मज करावे सरते अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो परित्वा पुल्या सत्ते मद करावे सरते आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी बांधावे राखून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारतो तुका म्हणे वाणे नको डोळे उभाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो काहे माधुर्याचे चिरकुट राया जतन करिता कष्ट ऐसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मसी पत्रते केवळे राहो चालवी आमच्या पाडे तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बापर तुम्हा देवी वरुडा सांभाळावे आपल्या प्रिया तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित पुंडलिक हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद रामदास भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय बोलोरे भाई सब संतन की जय।
7वा अध्याय संपता संपता अर्जुनाने भगवंताला काही प्रश्न विचारले, 7 प्रश्न विचारले, ते आपण पाहत आहोत. काल आपण 34 क्रमांकाच्या 8वा अध्याय आणि 34 क्रमांकाच्या ओळीवरती थांबलो होतो. आदिदैवत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, किंवा असे 7 अध्यात्म म्हणजे काय, परब्रह्म म्हणजे काय, अशा प्रकारे 7 प्रश्न त्यांनी विचारले. तर आपण 34 क्रमांकाच्या वरती थांबलो होतो. तर आदिभूत म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं काल जाता जाता. आदिभूत असे कोणाला म्हणतात की जे नामरूपात्मक जे शरीर जगत, त्याला आदिभूत असे म्हणतात. आता आदिदैवत म्हणजे पुरुष, जो जीव असे समजावे. तो कसा, तर जो प्रकृतीने उत्पन्न केलेल्या व मिळवलेल्या भोगांचा उपभोग घेतो. जेव्हा बुद्धीचा प्रकाशक, इंद्रियरूप देशाचा अधिपती व शरीराच्या अंतकाली संकल्परूप पक्षांचा राहण्याचा किंवा विसावा घेण्याचा वृक्ष म्हणजे शरीर, जो तत्वता प्रत्यक्ष परमात्माच आहे. जो बुद्धीचा प्रकाशक, इंद्रियरूप देशाचा अधिपती, इंद्रियरूप देशाचा म्हणजे आपल्या देहाचा अधिपती, जेवढे आपली इंद्रिय त्याचा अधिपती, आणि बुद्धीला आपली स्वतःची बुद्धी चालत नाही बरं का, त्याला त्याचा प्रकाश असावा लागतो. प्रत्येक जण म्हणतो ना की मी माझ्या बुद्धीने केलं. तू तुझ्या बुद्धीने करू शकत नाही. तो जर नसेल त्या बुद्धीमध्ये तर तू करू शकत नाही. तो आपल्या डोळ्यामध्ये आहे म्हणून आपण या डोळ्याने पाहतो. तो जर डोळ्यामध्ये नसेल तर आपण पाहू शकत नाही. तो आपल्या कानामध्ये आहे म्हणून आपण ऐकू शकतो. नाही, तोच ऐकतो, तोच बोलतो. फक्त हे काय केलेलं, ही उपाधी आहे कानाची. हे गोलगोल जे दिसतं ना, तो कान नाहीये. त्याच्या आतमध्ये जो भगवंत म्हणून ज्याला म्हटलं जातं, ज्याला ब्रह्म म्हणून म्हटलं जातं, ते आहे म्हणून तो ऐकतो आणि तो बोलतो. आता हे तोंड जरी बोलत असलं ना, तोंड, तर समजा ज्या टायमाला मुर्दा पडतो त्या टायमाला त्याला तोंड नसतं का, असतं ना. मग त्याला म्हणायचं आता तू बोल, तो बोलेल का? म्हणजे ह्याचाच अर्थ कोणतरी आपल्याला बोलवतो. मग परमार्थ नेमका कशासाठी करायचा आहे? कोण आपल्याला बोलवतो, हे कोण चालवतो आपल्याला? बरं मला सांगा, ज्या टायमाला आपण आता त्याचाच विषय झाला बरं का, परमात्म्याचा विषय झाला. पूर्वी आहे का म्हणजे मग आपल्या लक्षात येईल. काल धारा विषय त्याच्यावरती, पण अजून थोडं पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. जो बुद्धीचा प्रकाशक, इंद्रियरूपी देशाचा अधिपती व शरीराच्या अंतकाली संकल्परूप पक्ष्यांचा राहण्याचा किंवा विसावा घेण्याचा वृक्ष. आपण जसं म्हणतो हा आता मला जरा शांत वाटलं, विसावा, त्याला म्हटलेलं विसावा. म्हणजे जिथं आपल्याला विसावा मिळतो. कुठं विसावा मिळतो? आपल्याला तो विसावा कुठला आठवणार? जे स्मशानात जाताना जे विसावा ठेवतात तो विसावा आठवणार. तो नाहीये. तो विसावा, ह्या विसावा म्हणजे जे ब्रह्मस्वरूप जे आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला विसावा मिळतो. जो तत्वता प्रत्यक्ष परमात्माच आहे, तत्वाने तो परमात्माच आहे, त्याच्या ठिकाणी आपल्याला विसावा घ्यायचा आहे. बाकी तर तुम्ही झोपलेला असला सकाळी म्हणतो वा आज मला खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. किती वेळ बरं वाटणार तुला ते? आपल्याला काय करायचं? कायमचा विसावा घ्यायचा, परत माघारी येणे नाही. तिथून आता परत माघारी फिरायचं नाही. असा जो परमात्मा आहे त्यात काय सांगतात, जो तत्वता प्रत्यक्ष परमात्माच आहे. आता बघा, ज्या टायमाला आपण रात्री झोपतो, बरोबर आहे, आता आपल्याला कळत नसतं बरं का. दुसरा माणूस म्हणतो तू रात्री झोपला होता, पण तुझ्या आतून जी स्पंदनं चालतात ती कोण आहे? ती स्पंदनं चालवणार कोण आहे सांगा बरं. आपण झोपतो ना रात्री, मग इथून जी स्पंदनं चालतात आतमध्ये, जो श्वास वर खाली होतो की नाही, तो कोण चालवतो? त्याला जाणायचं आहे आपल्याला. झोपलो तरी चालवतो, आपण कुठे चाललो तरी चालवतो, आणि आपण बसलेलो असलो तरी तो चालवतो. त्याला आपल्याला जाणायचं आहे. बाकी या गोष्टी बाकीच्या ह्या जाणून हे काय करायचं? ते काय केलेले आहेत, त्याचं एक म्हणजे प्रतीक केलेली आहे. आपल्याला डायरेक्ट निर्गुण परमात्मा कळेना जाणार म्हणून करणे लागे प्रतिमा. कारण ह्या प्रतिमा जर केल्या नसत्या तर आपल्याला तो परमात्मा कळला नसता. म्हणून प्रतिमेतून हळूहळू आपल्याला कसं परमात्म्याकडे जायचं. आता जे आपण फोटो लावलेला असतो जो बापाचा, तो त्याच्यामध्ये जो असतो तो बाप असतो का निघून गेलेला आहे तो बाप आहे? पण तो कळावा आपल्याला, जो निघून गेलेला जो बाप असा होता हे कळावा म्हणून ती प्रतिमा केलेली आहे. म्हणून निर्गुण परमात्मा तो निर्गुण आहे, त्याला गुण नाही, पण आपल्याला थोडंसं त्याच्यातून कळावं म्हणून निर्गुण परमात्मा कळेना जाणार, आणि म्हणून करणे लागे प्रतिमा. त्या प्रतिमा केलेल्या कशासाठी? निर्गुण परमात्मा कळण्यासाठी. ती प्रतिमा जाणण्यासाठी नाहीये. मग तिथंच बरेच जण तिथंच अडकलेले आहे.
प्रतिमेलाच देव समजायला लागले. म्हणजे आपल्याला चालवणारे जे आपण ज्या टायमाला रात्री झोपतो त्या टायमाला तो आपला श्वासोच्छवास चालू करतो, तो कोण करतं सांगा बरं. आपण आता जेवतो हा आणि रात्रीचं झोपतो आणि मग त्याचं जे आतमध्ये रक्ताभिसरण चालतं किंवा ते जेवण जे पचवलं जातं ते कोण पचवतो? आपल्याला देव पचवतो. मग ज्या टायमाला समजा देव जर पचवत असता तर ज्या टायमाला देव पडलेला आहे त्याच्या तोंडात कोंबा ना तुम्ही समजा काय त्याला जे आवडतं ते खाई अडचणी जाईल का ते? तर आज जाणारी जी क्रिया करणार होता तो काय झालेला आहे त्यातून निघून गेलेला आहे. एवढं जरी कळलं ना तरी परमात्मा कळला पाहिजे आपल्याला, तरी भाव बसत. पण हेही कळत नाही म्हणून भाव बसत नाही. कारण भाव बसण्यासाठी आपल्यासमोर काय आहेच नाही तर कसं काय परमात्मा कळणार आहे? आम्ही त्याचा जो भाव बसत नाही जे निर्जीव गोष्टी आहेत त्यांच्याकडे आपण बघत होतो, त्यांच्या पूजा चाललेल्या आहेत, ते कसं काय कळणार आपल्याला? जे सजीव आहेत त्याचं आपल्याला ते कळलं पाहिजे. हा जीव कोणावरती चाललेला आहे, आपलं रक्ताभिसरण कोण करतो आतमध्ये, आपल्या ज्या टायमाला आपण जास्त नांग्या चालायला लागले की नस कोण दाबतो आपली, ते कळलं पाहिजे आपल्याला. ते कळून घ्यायचं, मग तो जास्त उड्या नाही मारणार. आपली जात ना चालणारी जी कधी कधी तो नस दाबतो म्हणजे गुड्या मारून देतो पहिला त्याला, पण काय म्हणतो थांब जरा आता बघतो तुझ्याकडे, तुझं झालं ना आता बघतो तुझ्याकडे, तेव्हा तो नस दाबतो आतली. मग त्या नस मध्ये कोण असतं? तोच असतो. जसं बघा नस म्हणजे कसं कधी कधी बघा काय म्हणतात कोणाला अटॅक आला वगैरे काय म्हणजे काय वरचं वर आणि खालचं खाली झालं म्हणून त्याला अटॅक आला. तसं आतमध्ये आहे ना आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म सूक्ष्म अशा नलिका आहेत सूक्ष्म आतमध्ये, त्याच्याद्वारे आपले सगळं चाललेलं आहे. त्याच्यातली एक जरी नस दबली ना तरी पूर्ण कुठेतरी शरीराला काय होणार आपल्याला आघात होणार. जसं बघा तुम्हाला ते नाही कळलं तर उदाहरण सांगतो. पाण्याचा पाईप टाकतो ना आपण पाण्याचा, त्या पाईपावर जर जाता जाता पाणी येतंय पण एखाद्या पोराने वगैरे मध्येच पाय दिला तर पाणी येईल का आपल्याकडे? काय होतं मग तिकडचं तिकडे आणि इकडचं इकडे. तसं होतंय आपले कोण म्हणते अटॅक आला, कोण म्हणतं काय झालं, तर तो प्रकार होतो. आतमध्ये ज्या नसा आहेत त्या नसामध्ये भगवंत आहे, मग तो नस दाबतो म्हणजे कसं जातो पुढे आता ते बघतो. हे कळून घ्यायचं आपल्याला. आपलं रक्ताभिसरण कोण करतो, आपले जेवलेले आहे ते पचवतो कोण, ते समजून घ्यायचं आपल्याला. जो तत्वता प्रत्यक्ष परमात्माच आहे, परंतु दुसरा म्हणजे स्वतः भिन्न समजू लागला. स्वतःच परमात्मा, जीव जो आहे ना स्वतः परमात्मा आहे, पण काय झालं काल आपण उदाहरण पाहिलं, स्वतःच काय झालेलं भीक मागायला लागला, भिकारी झाला. कारण काय स्वतःला राजा समजत नाही, तसा हा स्वतःला परमात्मा समजत नाही तो, म्हणून तो जीव दशेला आला, मग जीव समजायला लागला. कारण काय कारण इथं काल आपण ह्या ओळीवरती काल जो पूर्ण जो विस्तार झाला तो ह्या ओळीमुळे झाला. पहा जो तत्वता प्रत्यक्ष परमात्माच आहे, परंतु दुसरा म्हणजे स्वतः भिन्न समजू लागला. कारण अहंकार रूप निद्रेमुळे त्याला द्वैत प्रतीक रूप स्वप्नातील लटपटीने संतोष व क्षीणही होतो. पहा तिथून काल आपला जो पूर्ण विषय झाला तो अहंकारावरती झालेला आहे. अहंकारामुळे तो काय झालेला आहे, आत्मा आहे परमात्मा आहे परंतु स्वतःला जीव समजायला लागला, मी एवढाच आहे. आणि त्याला जीव या नावाने हाक मारावी लागली. म्हणजे तो आता काय आला, मी एवढाच आहे असं समजायला. ज्या देहामध्ये जातो त्या देहाचा काय करतो, तो अहंकार करतो. म्हणजे कधी मनुष्याच्या देहामध्ये जातो, आत्मा परमात्मा जो आहे मनुष्य देहात, मग तो म्हणतो मी एवढाच आहे, त्याला अहंकार म्हटलेलं. कधी पक्षाच्या शरीरात जातो तो म्हणतो मी एवढाच आहे, कधी मुंगीच्या शरीरात जातो तो म्हणतो मी एवढाच आहे. मग एवढाच आहे असं म्हणणं त्याला अहंकार आहे. तू एवढा नाही बाबा, तू कसं आहे, तू आकाश आहे, इतका व्यापक आहेस, ते समजून घ्यायचं आपल्याला. आपण व्यापक आहोत पण तो समजायला लागला मी एवढा आहे, त्याला अहंकार म्हटलेले. बरं आणि तुम्हाला एक सांगतो आता, अहंकार नेमकं कशाला म्हटले. आता हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, माईक आहे बरोबर आहे, पण खरं याचं स्वरूप, खरं अधिष्ठान काय आहे याचं, हे काय आहे, हे लोखंड आहे. पण ते काय म्हणायला लागलं, मी माईक आहे. ध्यानात घ्या, हे आहे याचं अधिष्ठान काय आहे. हे जरी हे असलं समजा माईक असला तरी पण ते आहे काय, त्याचं अधिष्ठान काय आहे, लोखंड आहे. पण ते काय म्हणायला लागलं, मी माईक आहे. तसं आपण आत्मस्वरूप आहोत, पण तो काय म्हणाला, देहंकारामुळे मी जीव आहे, मी माणूस आहे, मी पशु आहे, मी पक्षी आहे, त्याला अहंकार म्हटलेले. तू एवढाच समजायला लागला, मी एवढाच आहे, हा अहंकाराचा अर्थ आहे. अहो साधे साधे अहंकार ते कधी जातील, पण हा अहंकार आपला नेमका जात नाही. मी एवढाच आहे,
म्हणजे ज्या ज्या योनीमध्ये तो जातो त्याच्या पुरता, म्हणजे समजा पशु योनीमध्ये गेला, पक्षामध्ये गेला, मनुष्य योनी झाला की तो म्हणतो मी मनुष्य आहे, पशुमध्ये गेला म्हणतो मी पशु. आत्मा तो परमात्मा ज्याला ब्रह्मा आपण म्हणतो, भगवंत ज्याला म्हणतो, तोच काय म्हणतो मी मनुष्य आहे. म्हणजे काय झालं, संकुचित भूमिकेवरती आला. तो आहे व्यापक, त्याला अहंकार म्हटलेलं आहे. आणि ज्याला सजीव या नावाने हाक मारावी व जो पंचभूतात्मक शरीरूपी घरातील मुख्य देवता आहे म्हणून त्यास आदिदैवत समजावे. आता पांडुकुमारा म्हणजे जीव, आदिभूत म्हणजे काय, स्वतःला जीव समजणं, म्हणजे त्याला आदिदैवत म्हटलेले आहे. आता पंडुकुमारा या शरीर गावात जो शरीर भावाला देह तादात्म्याला नष्ट लय करतो तो या शरीरातील आदियज्ञ मी होय. देह तादात्म्याला म्हणजे मी देह नाही असं ज्यावेळेला नष्ट होतं त्या कामाला तो आदियज्ञ होतो. आदियज्ञ म्हणजे परमात्मा. इतर आदिदेव व आदिभूत तेही सर्व खरोखर मीच आहे. जे आतापर्यंत तुम्हाला सांगितलं, आदिदेव कोण, आदिभूत, आदियज्ञ हे सर्व मीच आहे. परंतु उत्तम कसाचे सोने हिन कसाला मिळवल्यावर जे डागलक कमी प्रतीचे होत नाही का, तो परमात्माच आहे. पण तो जीव स्वरूपाला का आला, तर कसं त्यांनी उदाहरण सांगितलं माऊलींनी की सोनं जे आहे, सोनं 100% सोनं नसतं. 100% जर तुम्ही सोनं बनवायला गेलात तर ते असं पूर्ण लवल्यासारखं होईल, त्याला हे येणार नाही, त्याला धार येणार नाही, म्हणजे त्याला वजनदार नाही राहणार ते. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, त्याच्यामध्ये हिंकस एक धातू टाकावं लागतो. म्हणजे 99% सोनं आणि 1% त्याच्यामध्ये हिंकस धातू असतो. तसं परमात्मा 100% आपल्याला तो तसा नाही समजणार. त्याच्यासाठी काय करावं लागतं, त्याला आकार घ्यावा लागतो. मग आकार घ्यायचा असेल तर त्याला काय करावं लागतं, शरीर रूपी हिंकस 1% त्याला घ्यावा लागतो. म्हणजे शरीराचा प्रकृतीचा आधार घ्यावा लागतो. तेव्हा तो काय होतो, कुठलं तरी काम कार्य करू शकतो, नाही तर तो कार्य करू शकत नाही. तरी पण त्या सोन्याचा उत्तमपणा मळून कमी होत नाही. जरी त्याच्यामध्ये हिंकस जरी सोनं टाकलं तरी पण त्याचा सोनेपणा कमी झालाय का. तसं शरीरामध्ये जरी त्यांनी घेतलं, शरीराचा जरी अहंकार घेतला तरी पण मात्र परमात्म्यावरती काही बदल झालेला नाही. तो 99% झालेला नाही, तो 100%च आहे. सोनं 100%च आहे. पण त्याच्यामध्ये काय केलंय, हिंकस धातू टाकलाय, त्याच्यामुळे काय झालं, त्याचे आकार बनले. तसं हे जे आकार बनलेले आहेत त्याने काय केलेलं आहे, फक्त शरीराचा एक आधार घेतलेला आहे. पण तो त्याच्यामध्ये काही बदल नाही, तो जसा आहे तसा. इतर आदिदेव आदिभूत तेही सर्व खरोखर मीच आहे. परंतु उत्तम कसाचे सोने हिन कसाला मिळाल्यावर ते डगलत कमी प्रतीचे होत नाही का. म्हणजे आतापर्यंत त्यांनी काय सांगितले, जसं सोन्याला जसे काय सोन्याचं काय आकार केले, समजा कुणी अंगठी केली, कुणी म्हणून कुणी चैन केली, पण शेवटी ते आहे काय, सोनं. मग आतापर्यंत जे समजा 7 जे सांगितले ते सुद्धा काय केलेले आहे, त्याचे फक्त काय केलेले आहे, ते आकार केलेले आहेत, ते सांगितले त्यांनी. तरी पण त्या सोन्याचा उत्तमपणा मळून कमी होत नाही. मग जरी मी तुला वेगवेगळे जरी सांगितले तरी ते एकच आहे, फक्त हे तुला कळण्यासाठी मी वेगवेगळे करून. जसं आई काय करते, मुलाला समजा एक मोठा घास ते डायरेक्ट तोंडात चावू शकत नाही, बरोबर आहे. मग त्याला काय करते, आई काय करते, छोटे छोटे 20 घास करते, हा काऊचा, हा माऊचा, अशी करते की नाही, ते घालते. तसं तुला एकदम कळणार नाही म्हणून मी तुला काही वेगवेगळे जरा करून सांगतो, नाही तर वेगवेगळं असं आहेच नाही काही. तरी पण त्या सोन्याचा उत्तमपणा मळून कमी होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये हिंकस जरी घातला तरी सोन्याला काही मळीनपणा येत नाही. तसा हा जरी देहामध्ये आला आत्मा, लक्षात घ्या, हा देहामध्ये जरी आत्मा आला तरी देहाचे संबंध त्याच्याशी काही नसतो, म्हणजे मळीन होत नाही या देहाने. ते किडाळाच्या भागास मिळून हिंकशी होत नाही. परंतु जोपर्यंत हिनकसाच्या एकत्र संबंधाने असते तोपर्यंत त्याला डागलगच म्हटले जाते. डागलगच म्हणजे त्या आकाराला, म्हणजे त्याला काय म्हणावं लागतं, जोपर्यंत त्याच्यामध्ये हिंकसपणा आहे तोपर्यंत त्याला काय अंगठी म्हणावी लागते, सोनं म्हणावं लागतं. पण एकदा जो हिंकसपणा गेला तर मात्र ते प्युअर सोनच आहे. तसं एकदा आपण देह संबंधाने जर बाजूला काढला तर प्युअर कोण आहे, आपण परमात्माच आहोत. फक्त काय करायचं, देह मी नाही असं म्हणायचं. मग कोण आहे तो, मग देह नाही तर तू कोण आहेस, कोणतरी असायला पाहिजे ना. जर देह नाही तू तर कोणतरी आहे, म्हणजे कोण आहे तो, आत्मा आहे.
जर हिंकच नाही तर मग कोण आहे? जर सोनं जर अंगठी नाही तर कोण आहे? सोनं आहे. असं त्याचप्रमाणे आदिभूतादी हे सर्व अज्ञानाच्या पदराने जोपर्यंत झाकलेले आहे तोपर्यंत वेगळे आहेत असे मानले पाहिजे. काय अज्ञानाच्या पदराने हे वेगवेगळे दिसतात, पण एकदा तो अज्ञानाचा पडदा जर बाजूला केला तर काय होणार आहे? तो एकच दिसणार आहे. जसं आता बघा इथं प्रकाश आहे, संपूर्ण इथून तिथपर्यंत प्रकाश आहे आणि याच्यामध्ये जर एखादा पडदा टाकला तरच तो वेगवेगळा दिसतो आणि जर पडदा बाजूला केला तर तसा म्हणे अर्जुना या ब्रह्मावरती एक अज्ञानाचा पडदा तुझा आलेला. कुठला अज्ञान? विधी आहे. तू आहे ब्रह्म, पण तू मध्ये पडदा काय आणलाय? तू आणलायस. तो मी आणलेला नाही, कुणी आणलेला नाही, तू आणला. तुझ्या कल्पनेने आणलेला ते मी. ऍक्च्युली तू देह पण नाही, तू कोण आहे? आत्मा आहे. तेव्हा तू काय केलेलं आहे? तू कल्पना केलेली आहेस की मी विधी आहे म्हणून. ती कल्पना एकदा बाजूला केली की मग तू कोण आहेस? प्युअर परमात्मा आहे. तसंच सोन्यामधला जर समजा तो डेगलसपणा जर काढला, हिंकस दाखवून काढला तर ते प्युअर काय आहे? सोनच आहे. फक्त एवढंच इथं करायचं, मी देह नाही म्हणायचं. एवढं सोपं आहे का? मी देह नाही म्हणायचं एवढं सोपं आहे, पण होईल ना? का होणार नाही? जर प्रयत्न केला तर. आहेत अशी काही माणसं, मी ते नाहीच, मी देह नाही, मी करतच नाही. कोण करतं? देव करतो. अशी भावना ठेवली पाहिजे. आपला भाव तसा प्रगट झाला पाहिजे. तोच अज्ञानाचा पडदा गेल्यामुळे भेदभावाची मर्यादा नष्ट होते. मग ते जीव व परमात्मा एक होऊन मिळतात. जीव आणि परमात्मा एक होऊन मिळतात. आता समजा तुम्ही कसं जीव आणि परमात्मा एक मिळतात का बरं? आता एक तुम्हाला परत उदाहरण सांगतो. त्या सोन्याची अंगठी केलेली आहे ना, मग आता तुम्ही ज्या टायमाला ते तुम्हाला असं वाटलं की आता काय करायचं? ती अंगठी मोडायची. मग आता अंगठी मोडली म्हणजे शेवटी काय राहिलेलं आहे? ते मागे सोनच राहिलं ना. तसं हा काय केलेला देवभाव आपण टाकला, मग शेवटी शिल्लक काय राहिलं? परमात्मा शिल्लक राहिला. कळलं? तोच अज्ञानाचा पडदा गेल्यामुळे अज्ञानाचा पडदा गेला, भेदभावाची मर्यादा नष्ट होते. भेदभाव कशामुळे वाटत होता? अज्ञानामुळे. मी जे आहे हे अज्ञान होतं. ते काय करायचं? बाजूला करायचं. मी आधी आहे बाजूला करायचं. ते बाजूला केले की जसा हा पडदा आपण बाजूला केला, मध्ये पडदा टाकला म्हणून तिकडचा प्रकाश तिकडे, इकडचा इकडे वेगवेगळा वाटत होता. कोणामुळे? पडद्यामुळे. तसं तू वेगळा वेगळा कुणामुळे वाटत होता वेगळा? या देहामुळे. हा देहरूपी पडदा थोडक्यात. तो पडदा बाजूला कर, मग तिकडे आणि इकडे वेगळा आहे असं म्हणण्याचा प्रश्न येत नाही. तो माणूस वेगळा, मी वेगळा, ते प्राणी वेगळे असं नाही. हे पडदे आलेले आहेत. हे पडदे फक्त काय करायचं? आपण पडदा बाजूला करायचा. आणि ते फक्त मनुष्य योनीमध्येच फक्त घडू शकतं. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. इतर योनीमध्ये हे घडू शकत नाही. फक्त एकमेव फक्त माणसाचा जन्म फक्त भगवंताने दिलेला आहे. तो पण कसा? सहज प्राप्त झालेला आहे. रामदास स्वामी सांगतात, ज्या वेळेला आपल्या वडिलांचं आईचं ज्या टायमाला त्या शुक्राणू जे बाहेर पडतात त्या वेळेला त्याच्यातला एक शुक्राणू फक्त तो जीव येतो तिथे आणि तो उत्पन्न होतो. पण त्या एका याच्यामुळे हजारो जीव त्या वेळेला तिथे काय करतात माहितीये का? मला नंबर लागावा, माझा नंबर लागावा. त्या एका ह्याच्यामुळे एका बिंदूत हजारो जीव असतात. त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये त्याचा जो बिंदू असतो त्या बिंदूमध्ये हजारो जीव असतात. पहा, मग त्याच्यात काय होतं? एखाद्याचाच नंबर लागतो. म्हणजे आपण किती भाग्यवान ते तुम्ही समजा. हे रामदास स्वामींना सांगायचं तुम्ही भाग्यवान किती आहात. त्यावेळेला हजारो जीव म्हणतात मला ते युनिट केलं पाहिजे, मला मनुष्य जीव मिळालं, मला देव मिळालं, आणि त्यातून एखाद्याचा नंबर लागतो. म्हणजे आपण किती भाग्यवान आहे सांगा बरं मला. नको याचा विचार करायला. आणि मग बाकीचे काय होतात? जातात नाणी वाटे भाऊ. मग ते परत ते एखाद्या कुठल्या तरी युनिमध्ये तिथं तडफडणार, मला भेटलं पाहिजे, मला भेटलं पाहिजे. मग त्यातून एखाद्याचा नंबर लागणार. असा आपला नंबर लागलेला, सहज नंबर लागलेला आहे. तर सहज नंबर लागला तर आपल्याला नको त्याचं चीज करायला. मग करतो का आपण? नाही, मी ते आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, त्याच्यातच जातो आपलं सगळं. हे माझं माझं माझं. बरं, जुनी लोक म्हणाले ना माझं माझं. आजी आलेच सध्या. हा, माझं माझं कबाड बोलतो. कशाला आजी पाहिजे यार सांगता येत नाही. आजी आलेच नाहीत का? आलेत का? हा, आजीला जरा ऐकायला तुम्ही, कारण त्यांना माहिती असायला पाहिजे. जुनी लोक म्हणायची माझं माझं आणि कबाड वज. म्हणजे काय? माझं माझं म्हणतात पण ते तुझं नसतं असं त्याचा अर्थ आहे. पण आपलं म्हणतो माझं माझं. देह तरी माझा आहे का? तरी म्हणतो माझं देह माझा म्हणजेच कबाड वज. हे वज घेऊन फिरतोय आपण. किती किलोचं वज घेऊन फिरतो प्रत्येक जण सांगा बरं मला. कोण 60 किलोचं, कोण 70 किलोचं, कोण 80 किलोचं. नाही काही 100च्या वर आहे.
हे एवढं सगळं काबाड होतं घेऊन फिरायला लागले सगळं. काय करावं आता यांना, ती मजा वाटते त्यांना. पण तुम्ही जर ठीक आहे, तुम्हाला हलकेपणा कधी येईल माहितीये का? ज्या वेळेला आमच्या माऊलीचं ज्ञान मिळेल, ज्या वेळेला आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचा बोध मिळेल, त्या टायमाला जरी वजन असलं तरी तुम्हाला वजन वाटणार नाही. एक मात्र निश्चितच. पण नाही नाही नको, ते आम्हाला नको, हे आम्हाला ना हे बरं वाटतं, जाऊ द्या, चालले तर चालेल. मग असं होईल ना, तेव्हा कळलं ना कोण आलं कोण आलं, पाडसू आलं का बाकी आली, कोणच कळत नाही. काय ते वजन घेऊन 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 पार कंबारला त्याच्या मोडत गेल्या, तरी पण सोडायला मागत नाही, राम तसे जातात. आणि अजून या परत पुन्हा 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 ती ओझी घेऊन आली. हे बरं आहे आम्हाला, हे नको, हलकं व्हायला नको आम्हाला. तोच अज्ञानाचा पडदा गेल्यामुळे भेदभावाची मर्यादा नष्ट होते. मग ते जीव व परमात्मा एक होऊन मिळतात, परस्पर ऐक्य होते. म्हणजे परस्पर दोघांचं ऐक्य होतं. असे जर म्हणावे तर की मूळचीच काही दोन होती. बघा आता अर्जुनाने प्रश्न विचार, ती म्हणजे असे परस्पर एक होतं, मग तू दोन, मग ती काय दोन होती? बघा याला म्हणतात ऐकणं. जर तू म्हणतो अर्जुन म्हणतो तू दोन म्हणतो ना, एक होती म्हणतात ना, म्हणजे काय ती परस्पर वेगळी होती? हे असं आपल्याला आपण असं ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणता एक आहे एक आहे एक आहे, आणि मग तुम्ही दोन कसे काय म्हणता? म्हणजे काय एक आहे म्हणजे काय पहिली दोन होती? म्हणजे ते सुद्धा सहन होत नाही. एकाला तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, एकांताचा वास, म्हणजे इथे त्याला ना एक म्हणणं सुद्धा सोसत नाही. तर दोनचं जाऊ द्या हो, दोन म्हणणं हे सोडा, पण एक म्हणणं सुद्धा त्याला आवडत नाही. म्हणजे बघा, म्हणजे एकाच्या पलीकडे जायचं म्हणजे काय आहेच नाही. तर एक म्हणण्याचं, एक म्हणण्याला राहिलाच कोण? ज्या वेळेला त्या हातीने गेल्या कसल्या मिठाच्या, त्या परत आल्या का सांगायला मी एक आहे का दोन आहे? तसं आपण एकदा आत्मस्वरूप झालो तर मागे सांगायलाच कोण राहिलं नाही मी एक आहे का दोन आहे. असे पहा की केसांचा गुंडाळा असून त्यावर स्फटिक. आता मग माऊली एक उदाहरण सांगतात की दोन कसे, दोन नाहीतच आहे पण दोन कसे दिसतात त्याच्यासाठी उदाहरण सांगतात. असे पहा की केसांचा गुंडाळा असून त्यावर स्फटिकाची शिळा ठेवली तर शिळा वरच्या दृष्टीने पाहून गेली असता जशी भेगळलेली दिसते. आता काय केलेलं आहे, ती स्फटिक असतो ना, स्फटिक माहिती ना, सफेद पांढरा स्फटिक, हा काच असते समजा, तर त्याच्या खाली काय केलेलं आहे, केसाचा गुंडाळा ठेवलेला आहे. तर त्या केसाच्या गुंडाळ्यामुळे काय वाटतं, हा स्फटिक काय केला, दुभंगलेला आहे, बरोबर? मग तो स्फटिक दुभंगलेला असतो का? नाही. कशामुळे दुभंगलेला दिसतो? त्या केसामुळे. हा पहा, पाठीमागून ते केस त्या स्फटिक शिळेपासून एके बाजूस केल्यावर तिचा चिरा भंगलेपणा कोणीकडे गेला हे समजत नाही. बरं आता बघा, ते स्फटिक आहे म्हणजे पांढरी काच आहे समजा थोडक्यात, हा, आणि त्याच्या खाली काय केलेलं आपण, केसाचा गुंडाळ ठेवलं. तर आता आपल्याला काय वाटतं की ह्या स्फटिकाचे तुकडे तुकडे झालेले आहेत, बरोबर आहे? तसंच आपल्याला वाटतं तुकडे तुकडे, हे पक्षी, हे प्राणी, हे मनुष्य, हे काय तुकडे तुकडे झाल्यासारखं वाटतं. नीट आहे का? या या बाबा या, जमत असेल इकडे या, खुर्ची बसायला सर त्यांचा टोपराला बस आहेत ना खुर्च्या आहेत. सोय असल्यावर सोयीचा फायदा करून घ्यायचा आहे की नाही? काय चालला विषय? हा, त्या स्फटिकाच्या खाली आपण केसाचा गुंडाळा ठेवला, त्या आपल्याला काय वाटतं, हे स्फटिकाचे तुकडे तुकडे झालेले आहेत. तसं हे आपल्याला, आपण एकच आहोत, पण आपल्याला कल्पनेमुळे किंवा देहांकारामुळे असं वाटतं की हे वेगवेगळे आहे, पण तसं नाहीये. ते म्हणतात मग ज्या टायमाला तो स्फटिकाच्या खालचा जो गुंडाळा बाजूला जर केला तर मग आता ते दिसते का तुकडे तुकडे झालेले? नाही ना. मग ते तुकडे तुकडे झालेला गुंडाळा गेला कुठे? तसं म्हणे हे जे वेगवेगळे दिसतात हे कल्पनेमुळे, ती कल्पना एकदा बाजूला केली की मी एक दिसणार. ते स्फटिक जसं एक दिसतं तसं ही कल्पना जर आपण पडदा बाजूला केला देहांकाराचा तर काय होणार आहे, एकच दिसणार आहे, एकच आत्मस्वरूप दिसणार आहे. बघा, पाठीमागून ते केस त्या स्फटिक शिळेपासून एका बाजूस केल्यावर तिच्या चिरा भंगलेपणा कोणीकडे गेले हे समजत नाही, जे कुठे गेले हे कळत नाही. म्हणजे चिरा चिरा पडलेल्या होत्या त्या, तर मग त्या शिळेला डाक लावून जोडले आहे की काय? मग कोण म्हणेल की मग ती शिळ्याला काय डाक लावून जोडले, डाक कळतो ना, ते असं चटके देऊन लावतात, तसं तसं दिलंय का त्याला कोणी? नाही ना. ते तसंच होतं, फक्त ते काय झालेलं आहे, त्या केसांच्या उपाधीमुळे आपल्याला वेगवेगळे वाटले, तसं आपल्या देहाच्या उपाधीमुळे आपण वेगवेगळे वाटतो. ओके,
आणि असं काय समजू नका, तुम्हाला इथेच कळ. माऊलींना माऊली का म्हटलेलं आहे? त्यांना दया आहे. प्रत्येक अध्यायामध्ये तुम्हाला हे प्रश्न येणारच, कारण त्यांना फक्त आत्मस्वरूपाशिवाय काही बोललेच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत किंवा ज्ञानेश्वर महाराज त्या आत्मस्वरूपाशिवाय काही बोललेच नाहीत. मग तुम्हाला ते परत परत येणारच आहे. ते काय होईल, एखादा दृष्टांत वेगळा असेल पण सिद्धांत मात्र तोच असणार आहे, नाही का? तेच येणार आहे, पुन्हा पुन्हा तेच येणार आहे. कारण आपल्याला कसं सवय झाली आहे ना, काय खोकी दिल्याशिवाय आपल्याला कळत नाही. एखादी स्त्री बघा, एखादा पुरुष ऐकत नाही तर तिला ते चांगली बडवून काढायला लागते, तेव्हाच ते ऐकते. तसं हे आपल्याला बडवून काढतात माऊली, पण आपल्याला कळत नाही. एवढाच फरक आहे. आपल्याला बडवत आहेत पण कळतं का आपल्याला हे बडवलं नाही म्हणून? नाही ना, कारण आपल्याला सवय झालेली आहे ना बडवण्याची, तेव्हा कळत नाही. 7 श्लोक, अध्याय 18 लेख आणि देव बोलली एक दुजे नाही, दुसरं काय आहेच नाही त्या आत्मस्वरूपात. 7 श्लोकामध्ये 7 श्लोक, अध्याय 18 लेख, 7 श्लोक, 18 अध्याय. त्याच्यामध्ये देवाशिवाय दुसरं काय आलेलं नाही. देवा वाचून आता काही बोलण्याची नाही, फक्त देवाचा विषय आहे. म्हणजे कोणाचा? देवाचा म्हणजे कोणाचा? ज्यांनी अनुग्रह घेतला त्यांना कळेल. देवाचा विषय म्हणजे कोणाचा? आपला. आणि हा कोणाचा? आपला नाही. बस एवढंच कळून घेतलं तरी बात. देव म्हणजे मी नाही, आत्मस्वरूप म्हणजे मी आहे. मला मरण नाही, देहाला मरण नाही, हे एवढं जरी कळून घेतलं तरी बात. मग तो मरणाला घाबरेल का? ज्या टायमाला परीक्षित राजाला, ज्या टायमाला त्याला माहिती होतं हा आता मला दंश करायला, तरी म्हणतो या 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 भगवंता, मी तुमची वाट बघतो. म्हणजे बघा, हे त्यांना आता कोण दिसायला लागले त्याच्यामध्ये? भगवंत दिसायला लागला. त्यांना माहिती आहे शरीर म्हणजे मी नाही आणि माझा आणि त्याचं स्वरूप एक आहे. जो येणार होता त्यांना डंक करायला, ते आणि मी एक आहे. त्याचं शरीर माझं शरीर हे वेगळं आहे, पण त्याच्या आतमध्ये असणारा तो मीच आहे आणि माझ्या आतमध्ये असणारा तोही मीच आहे. असं त्याला त्यावेळेला कळून चुकलं होतं. तुकाराम महाराज ज्या टायमाला त्यांच्या सासूरवाडीत त्यांचं कीर्तन झालं पुढे लोहगावला. आता आहेत बरं का आपण लोहगावला, त्यांचे सासूरवाडी अजून पुढे वंशीत जे आहेत ना ते लोहगावामध्ये आहेत तिथे अजून. त्या लोहगावावरून चालले होते आणि पोरं म्हणले, त्यांना ताण लागली, ते विहिरीत उतरायला लागले. ते म्हणजे पोरं म्हणले तिथं जाऊ नका. म्हणले तिथं जाऊ नका, काय म्हणले भूत आहे तिथे. मी म्हणले भूत आहे का? म्हणलं बघतो तरी त्याला भेटून घेतो. झाले उतरले खाली आणि खरंच भूताचं स्वरूप होतं बरं का, खरंच होतं. पण त्यांची दृष्टी बघा कशी झाली. काय म्हटलं मगाशी, काय पहिलं उदाहरण काय झालं? परीक्षित राजा काय म्हणले, तुझं स्वरूप माझं स्वरूप एकच आहे, काही वेगळं नाहीये, फक्त ज्ञानी आम्ही वेगळे आहोत. काय 7 दिवसामध्ये त्यांची एवढी जर बुद्धी झाली एवढी, आणि आज आपण जर 22 ते 23 दिवस ऐकतो आणि जर आपली अजून झाली नसेल तर पण झाली. काही जणांची का होणार नाही? कारण आपला बुद्धिदाता कोण आहे? तोच आहे, तो देणार करून आपले. हा, मग ते खाली उतरले आणि खरंच स्वरूप झालं. पण ते काय म्हणाले, काय देवा तुला हे रूप घेता येतं? बघा, काय देवा तुला हे रूप घेता येतं? म्हणजे त्यांनी देव पाहिलं का भूत पाहिलं? जे जे भेटे भूत म्हणजे ते भूत नाही बरं, ते ठीक आहे. हे भूत म्हणजे वेगवेगळी, जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत. म्हणजे त्यांची दृष्टी तशी झाली की नाही? मग त्यांनी जसं जसं सांगितलं तसं ऐकलं की नाही? मग आपल्याला तसं ऐकलं पाहिजे, त्यांचा विश्वास पाहिजे. संतांचे पाहिजे हा माझा विश्वास. का नाही होणार बरं? मग आपलं का अजून होत नाही? आपला अजून विश्वास नाही, असा त्याचा अर्थ आहे. जर त्यांना झालं, त्यांना जर देव भेटला, मग आपल्याला का भेटू नये? मग बाबा सरळ म्हणायचे, त्यांना जर आमच्या साधू संतांना तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, जे जे साधू संत होऊन गेले त्यांना जर देव भेटला आणि आम्हाला जर भेटत नसत तर आम्ही काय आईच्या पोटा खाऊन आलो? आम्हाला नको कळायला का बरं? केवढं त्यांची कैवल्याची वाणी होती, केवळ कळकळा होता. आम्हाला का कळू नये? त्यांना जर कळा, ती आमच्यासारखे जन्माला आले, ते काही वेगळे कुठून असे पडले नाहीत ना वरून, तेही आपल्यासारखे जन्माला आले. पण त्यांनी काय केलं? त्यांनी प्रयत्न केला, प्रयत्नांची फरक येतो. पण आपल्याला प्रयत्न नको करायला, कधी सत्संग नको करायला, कधीतरी आहे कधी जसं काही ते हजेरी लावतात. आता ते बघा, ते काही काही BMC मध्ये वाले आहेत ना, ते फक्त काय करायला जातात, कधीतरी जाणार, त्यांच्या हजेऱ्या अगोदर लागलेल्या असं. तसं वाटतं का यांना आमच्या हजेऱ्या लागतात म्हणून? नाहीये, तुला हजेरी लावाच लागणार, तेव्हा तुला ते तुला हजेरीचा पगार मिळणार. नाही तर असं नाही. ते लबाडीचा धंदा आहे तो. मग ते लबाडीचा धंदा कधीतरी काढणार, तो बाहेर येणार.
परत आपण पाठीमागे जाऊ म्हणजे तुमचं लक्षात, कारण तुम्ही आता त्या मग्न होता त्या गोष्टीमध्ये नाही का. पाठीमागून ते केस त्या स्फटिक शिळेपासून एके बाजूस केल्यावर तिचा चिरा भंगलेपणा कोणीकडे गेला हे समजत नाही. तर मग त्या शिळेला डाक लावून जोडले आहे काय, तिथून आपण गेलो त्याला काय डाक लावले का नाही, ते एक रूपच आहे, ते वेगळं झालेलंच नाही, कधी वेगळं झालंच नाही. पण वेगळं काय दिसतं आपल्याला, तर कल्पनेमुळे ते सांगायचं. आणि पुढे असेल सुद्धा कळलं तर नाही, ती मूळची अखंडित होती. ती जी शिळा होती ती कशी होती, मूळची अखंडित होती तशीच आहे, परंतु केसांच्या संगतीने भंगलेली भासत होती. ती जी शिळा होती म्हणजे काय ना, स्फटिक जे होतं ते कसं होतं, एकरूपच होतं, पण ती भंगलेली का वाटत होती, कशामुळे, त्या केसामुळे. तसं आपण भंगलेले का वाटतो, म्हणजे वेगवेगळे का वाटतो, तर आपल्या अहंकारामुळे, देह अहंकारामुळे. बस तो पडदा एकदा बाजूला करायचा. जसा तो केसांचा पडदा बाजूला केला शिळेपासून, तसा आपल्याला देह अहंकाराचा पडदा बाजूला करायचा, तेव्हाच आपण एकरूप दिसणार आहे, नाहीतर एरवी नाही. नंतर ते केस दूर एके बाजूस केल्यावर पुन्हा ती शिळा मूळची जशी होती तशी अखंड दिसते. म्हणजे मूळचीच अखंड आहे ती, आता झालेली नाहीये. त्या तसे आपण सुद्धा काय, आपण अखंडित आहोत, म्हणजे एकच, वेगळे नाहीच आहोत. मग कारण काय झालं, त्याप्रमाणे अहंकार नाहीसा झाला म्हणजे ऐक्य हे मूळचेच आहे. अर्जुनाने प्रश्न केला होता ना, तू जर ऐक्य आहे म्हणतो मग वेगवेगळे कसे काय दिसतात, तर त्याने उदाहरणाद्वारे आता सांगितलं. आता लक्षात आलं, प्रश्न केला होता ना, तू ऐक्य पण म्हणतो, एक पण म्हणतो आणि तू वेगळे वेगळे पण म्हणतो. तर मग ते भगवंताने सांगितलं, अरे वेगळे वेगळे नाही, ही फक्त कल्पना तुझी येते. हा काय केला, तू अहंकार एकदा बाजूला कर, मग तू अखंडितच आहे. पा त्याप्रमाणे अहंकार नाहीसा झाला म्हणजे ऐक्य हे मूळचीच आहे. ऐक्य म्हणजे एक हे मूळचंच आहे. व या ऐक्य खरोखर जे ते प्रत्यक्षात येते तो आदी यज्ञ मीच आहे, त्याला आदी यज्ञ म्हटलेले आहे. आदी यज्ञ म्हणजे काय, बघा आता व्यवहारात जर आपण विचार केला तर समजा पाऊस कधी पडला नाही तर काय म्हणतो आपण, यज्ञ करायला पाहिजे. मग यज्ञ म्हणजे काय, आपल्या वाटेला आलेलं कर्म यथासांग करणं, त्याला काय म्हटलेलं, आदी यज्ञ. यज्ञ करणं म्हणजे आपल्या वाटेला आलेलं कर्म यथासांग करणं, त्याला आदी यज्ञ म्हटलेलं. तो आदी यज्ञ मीच आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, आता इथं आदी यज्ञ म्हणजे काय झालं, त्याला त्या भगवंताला जाणणं म्हणजे त्याला आदी यज्ञ. अरे हे पा, आम्ही तो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून झालेले आहेत, बरोबर ना. सर्व जे यज्ञ कर्मापासून, मला सांगितलं की ज्या वेळेला पाऊस पडत नाही त्या वेळेला काहीतरी चांगलं कर्म करा. अरे बघा ना, आता काय झालं, समजा कुठे दुष्काळ पडला किंवा भरपूर पाऊस झाला, मग लोक एकमेकांना अरे काहीतरी चांगलं कर्म करा, चांगलं कर्म करा म्हणजे यज्ञ करा, चांगलं कर्म करा म्हणजे यज्ञ करा. बस हे फायनल आहे. पाऊस पाडण्यासाठी काय करा, यज्ञ करा, यज्ञ करा म्हणजे चांगलं कर्म करा. आता एकच या तर असा आधी यज्ञ कशाने यज्ञ म्हणतात अजून आहे, आपल्याला यज्ञ कुठला माहितीये का, ते दुराने जसं डोळे काळे बिळे झाले पाहिजे, त्याला मग ते काहीतरी चष्मा लावला पाहिजे किंवा त्याचं ऑपरेशन करायला लावणं, ऑपरेशन करायला लागलं त्याचं. जर डोळे दुष्काळाने जर माखले तर काय करावं लागणार आहे, ते बरं वाटतं. तो यज्ञ आपल्याला बरा वाटतो, पण हा यज्ञ आपल्याला काय बरा वाटत नाही. काय यज्ञाचा नेमका अर्थ आहे तोच अजून आपल्याला माहित नाही. म्हणून तर ही बिघड होतो ना सगळा. चांगलं कर्म करणं म्हणजे त्याला आधी ना बरं नामयज्ञ तो परम हा स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म. बघा म्हणजे नाम घेणं, नाम हे परब्रह्म आहे, त्याला यज्ञ म्हटलेले आहे. म्हणजे नाम घेतलं पाहिजे. नाम काय, स्वस्वरूपी राहणे, त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. आपल्या स्वस्वरूपामध्ये राहणं त्याला यज्ञ आहे. म्हणजे चांगलं कर्म करणं, त्याच्यापासून आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे ना. म्हणजे चांगलं कर्म करणं याला काय म्हटलेलं आहे, यज्ञ म्हटलेलं आहे. आणि ते केलं पाहिजे आपण. आणि त्याला इथं काय सांग माऊली म्हणतात, त्याला आदी यज्ञ म्हणतात. का आता काय जी लोक जी समजा आपण ज्यांना मार्गदर्शक जे समजतो ते मार्गदर्शक या त्या लोकांना लाईनीत बसवणार, 25-40 लोकांना, आणि तो यज्ञ करून घेणार. आणि मार्गदर्शन कमी ज्ञानेश्वरी करणारे भागवत, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे असं सांगितलेलं आहे. आणि तुम्ही यज्ञ करायला लावा, हे यज्ञ करायला लावा, काय होणार आहे त्या यज्ञाने तुमचं? तुमचे तुला डोळे काय होणार, धुराने डोळे फाकून जाणार आहेत, बाकी काय होणार आहे? बाकी काय त्याच्यातून प्राप्त होणार आहे हे नको करायला. नेमकं काय यज्ञ करायचं तो? मग झालं काय माहितीये का, नेमकं असं कळल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं आम्ही अभ्यास करतो, पण अभ्यास नेमका कशाचा केला पाहिजे तो आता यांनी माऊलीने आता त्या आठवड्याला आधी ओळी सांगितली, तो अभ्यास केला पाहिजे.
मी ब्रह्म हूं, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, तो अभ्यास करायचा पाहिजे. आणि तसा जर नाही झाला तर चुकलं तर शेवटी रामदास स्वामी सांगतात, अभ्यास हे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकोनी असावे, पण प्रगट होऊन नसावे हे बरे नव्हे. आणि हेच चाललंय आपलं. नेमका अभ्यासाचा आपल्याला अर्थ कळला नाही. ज्ञान यज्ञ म्हणजे अभ्यास आहे, पण आपला भलतेच अभ्यास चाललेले ते. आणि तो अभ्यास आपल्याला खाली नेल्याशिवाय गाडल्याशिवाय राहणार नाही. तो अभ्यास सुद्धा आपला पुसला पाहिजे, तेव्हा आता आपला अभ्यास खरा चालू होतो. जोपर्यंत हा अभ्यास आहे ना, मला एवढं येतं, मला तेवढं जमतं, माझ्या लय पाठांतर आहे, मला लय चांगलं भजन येतं, मला लय कीर्तन चांगलं येतं, मला लय प्रवचन चांगलं, मला लय भारी बोलता येतं, हेही सगळं पुसलं पाहिजे, तेव्हा हा यज्ञ घडल. हा यज्ञ नाही तर घडणार नाही. आणि ते माऊलीने सांगितलेलं याच्यामध्ये, हे जे ज्ञान ज्याला वाटतं ना, ते खऱ्या ज्ञानाला आडवं येतं. हे ज्याला असं वाटतं ना, मला हे ज्ञान आहे, मला लय भजन येतं, मला लय कीर्तन येतं, मला प्रवचन येतं, हे अज्ञान आहे. आणि ते त्याला वाटतं ज्ञान आहे. आणि ते खऱ्या ज्ञानाला काय होतं, झाकून टाकतं. त्यामुळे हा वर यायला मागतच नाही. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. म्हणजे तो निजवृत्ती म्हणजे त्या आत्म्याला काय केलेलं आहे, त्या खऱ्या ज्ञानाला ह्या ज्ञानाने, खोट्या ज्ञानाने काय केलं, दाबून टाकले आत्म्याने. ही परिस्थिती झालेली आहे. 99.99% ही परिस्थिती झालेली आहे. म्हणून परमात्मा लक्ष देत नाही आपल्या. म्हणून रामदास स्वामींनी सांगावं लागलं, अभ्यास प्रगट व्हावे. अभ्यास करावा ना, पण काय करावं हे कळलं पाहिजे ना. पण काय होतंय, ते प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. म्हणजे प्रगट होऊन नासावे म्हणजे काय, मी अभ्यास करतो, मी अमुक करतो, तमुक करतो, ते अज्ञान आहे. ज्ञानाचं अज्ञान आहे ते, पण नाही लक्षात येत आपलं. सगळं बाद झालं पाहिजे. व्यवहारिक नवीन जेवढ्या आकाराच्या जेवढ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या बाद झाल्या पाहिजे. तेव्हा कुठेतरी परमात्मा तिथून सुरू होतो. मग का घडत नाही, त्याला कारणच आहे मी. काय मी करतो हे काय माहित नाही अजून त्याला. मूळचीच आहे होय ऐक्य, खरोखर जे प्रत्ययास येते तो आदियज्ञ मीच आहे. अरे हे पा, आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून झालेले आहे, असे पूर्वी 4थ्या अध्यायात तुला सांगितले. 4थ्या अध्यायाचे यज्ञ सांगितले, त्याच्यामध्ये मी सांगितलेले आहे तुला की आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून झालेले आहे, असे पूर्वी 4थ्या अध्यायात तुला सांगितले. तोच हा आदियज्ञ होय. तो आदियज्ञ जीवांचा विसावा आहे. तो आदियज्ञ म्हणजे तो परमात्मा जीवांचा काय विसावा आहे. व नैष्कर्म्य ब्रह्मसुखाचा ठेवा आहे. नैष्कर्म्य म्हणजे कर्म करून तिथे कर्माची अपेक्षा करायची नाही, त्याला नैष्कर्म्य. फळाची कर्म करायचं, पण फळाची अपेक्षा करायची नाही. आपण इथं बरोबर असं म्हणतो, पण आपण फळाची अपेक्षा केली. कोण माहीत झालाय फळाची अपेक्षा करत नाही. एखादा जर सोडला तर इथं सुद्धा आलेले बरोबर आहे, अगदी बरोबर, केटवा बरोबर बोलले. इथं सुद्धा काहीतरी फळाच्या अपेक्षेने आलेली आहे, पण त्यांच्या फळाची अपेक्षा आणि ह्या फळाची अपेक्षा वेगळी आहे. ही फळाची अपेक्षा जरी केली तरी ती फळाच्या अपेक्षा ते ज्याला जे प्राप्त करायचंय ते प्राप्त होणार आहे, मग ठीक आहे. पण आपण कसं नाशिवंत फळाची अपेक्षा करतो. हे शाश्वत फळ आहे, हे शाश्वत फळ मिळणार आहे इथं. पण जे बाकीचं जे आपण करतो ते कसलं आहे, नाशिवंत. बरं करू नये का, कालच झाला विषय. तुकाराम महाराज काय म्हणतात, बांधा महाल माड्या सोपारे. म्हणजे बांधा तुम्ही, पण मी केलं असं म्हणायचं नाही, त्याच्यावरती आसक्ती ठेवायची नाही. पण आपल्याला जमतच नाही ते. मी केलं म्हणल्याशिवाय जमत नाही. पण मात्र ते काय करणार, तुला आणणार आहे, मात्र परत यायला लावणार. मी केलं तो आदियज्ञ जीवांचा विसावा आहे. नष्कर्म्य कर्म सुखाचा ठेवा आहे. पण अर्जुना, तुला तो मी स्पष्ट करून सांगत आहे. प्रथम वैराग्य रूप इंधनाच्या पूर्णतेने पाहता नैष्कर्म्य सांगतात कसं काय. प्रथम वैराग्य रूप इंधनाच्या पूर्णतेने सहाय्याने, पूर्णतेने म्हणजे त्याच्या सहाय्याने, वैराग्य रूप इंधनाच्या सहाय्याने चांगला पेट घेतलेल्या इंद्रिय रूपी अग्नीमध्ये शब्दातील विषय रूपी द्रव्याच्या आहुती देऊन पाहता. काय सांगितलं कसं आहे. आता जे तुम्हाला मी आता जे सांगितलं ना, आता इथं झालं होतं तेच आलंय पुढे. हे शब्दादीमध्ये शब्दज्ञान वगैरे आहे ना, ते काय करायचं सगळ्याला त्या अग्नीमध्ये जाळून टाकायचंय. बघा आता, बहुत केले पाठांतर वर्म राहिलेचे दूर. बघा आता, म्हणजे शब्दाने जेवढं तुम्ही शब्दाने जे प्रगट करणार आहे ते सगळं काय होणार, नाहीसं होणार आहे. आणि जे शब्दाच्या पलीकडचं आहे काय, शब्देविन संवादीचे इंद्रिय नेनता भोगीचे, ते शब्दाशिवाय शब्देविन संवाद, शब्दाशिवाय संवाद करायचा आपल्याला.
म्हणजे तिथे शब्दांची गरज नाही असं सांगायचं माऊलीनं. शब्देवीनं सवय इंद्रिया नेणता भोगीची, म्हणजे इंद्रिय नसताना ते भोगायचं. कसं काय? आम्हाला काय इंद्रिय असल्यावर भोग लय चव लागली तुमचं जेवण ना कोल्या बाबा एवढं भारी लागलं ना, पण पुरलंच नाही. म्हणजे काय झालेलं आहे? इंद्रिय नेणं झालंय, म्हणजे तू इंद्रियावरती आहेच, है की नाही? मग ते इंद्रिय नेणता भोगीचे, इंद्रिय नसताना ते भोगायचे, ते आत्मस्वरूप. म्हणजे बघा आता विचार केला पाहिजे आपण, कशाला आत्मा म्हटलंय, कशाला देव म्हटलंय, ते त्याला चावून सुद्धा लागता कामा नये. आपण जे जे करणार आहे ते काय खातो आम्ही कासाय. हा वा त्या बात. काय खातो आम्ही, एक मिनिट वेटिंगला राहा. काय खातो आम्ही कासया संगाती नेनो हे मुखे कळत असेल, म्हणजे मुखाला काय कळतच नाही काय काय आम्ही खातो ते. हा बोला साहेब बोला. हा बरोबर. तई शरीर भावना असेल अशी आता पाठ असतं, पण ते आता अशा वेळेला सगळं केवढं आता बरं काय काय आता बोलायचं असं नाही का. पण काय हरकत नाही, तुम्ही बोललं पाहिजे, कारण तुमच्या बोलण्यावरून कळणार आहे काय मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. नाही का? तई शरीर भावना असती, शरीराची भावना असली पाहिजे. तई शरीर भावना असती, इंद्रिय विषय विसरती. ही आपली जी इंद्रिय आहेत ना, विषय विसरले पाहिजे, तेव्हा ते प्राप्त होणार आहे. तई शरीर भावना असती, इंद्रिय विषय विसर. कधी? जई सोमभाव प्रतिती प्रगट होय. ज्या वेळेला तो सोमभाव प्रगट होतो, म्हणजे मी ब्रह्म आहे हे ज्या मला आपल्यामध्ये प्रगट होतं, त्यावेळेला शरीर भावना असतात. ज्या अर्थी आपण अजून इंद्रियावरती आहोत, ज्या अर्थी आपण तरी शरीर भावना शरीरावरती आहोत, मी असं आहे, मी तसं आहे, किंवा इंद्रियांना चटक लागते, मला लय भारी लागतं, त्या अर्थी आपल्याला सोमभाव प्रगट झालेला नाही. बघा मान. आणि आपलं काय माहितीये काय, सोमभाव घ्यायचा बरं का, आणि कुलबी भाव आणि कुलबी पिओ. कधी कसं काही शरीर भावना असणार आहे सांगा बरं मला. कसे इंद्रियांचे विषय असणार आहे, कुलबी खाऊन कुलबी पिओ. आणि इथं सांगितलं शरीर भावच नसला पाहिजे, आणि त्या शरीराला आपण खायला घालतो. इंद्रियच नसले पाहिजे, त्या इंद्रियांना आपण खायला घालतोय. मग कसं काय तो सोमभाव प्रगट होणार आहे आपल्यामध्ये? सोमभाव म्हणजे मी ब्रह्म आहे हा भाव प्रगट व्हायला पाहिजे आपल्यामध्ये. मग होतो का? नुसतं दिलेने होतो का? पाच नको हा विचार करायला. कुठून तरी कुणाकडून तरी मिळालं हे, त्याचं ते तसं चाललेलं आहे, त्याचं कुणाकडून तरी घेतलं नाही, घ्या म्हणे असं असं आहे. काय त्यालाच माहित नाही अजून त्याला काय म्हणतात ते आहे. चाललंय द्यायचं फक्त, चाललंय असं चालू द्या. तोही लागला नादाला आणि त्या नाही लागलं लावलं नादाला. ते पोरं रडायला लागले, खुळखुळा देतात, तसं दिला बाबाने खुळखुळा म्हणा आता असं 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 काय म्हणा असं असं असं. तुला माहिती आहे का त्याचा नेमका काय अर्थ आहे? प्रथम वैराग्यरूप इंधनाच्या पूर्णतेने साह्याने चांगला पेट घेतलेला इंद्रियरूप अग्नीमध्ये शब्दाती विषयरूपी द्रव्याच्या आहुती देऊन मग वज्रासन हीच कोणी भूमिका नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, एक उदाहरण आलं जे काय काय तुझं प्रमाण काय खातो आम्ही कासया सांगती. कारण थोडस काय होतं म्हणजे हे तत्वज्ञान जरा पचायला आहे ना थोडं अवघड जातं, म्हणून मध्ये मध्ये काय थोडंसं लोणचं थोडंसं चटणी असं द्यावं लागतं ना, नाही का. थोडंसं गोड जिलेबी तेव्हा पण जरा बरं वाटतं. नाही तर नुसतंच ते खायचं म्हटल्यावरती जरा भारी पडतं ना, जड जातं ना. तर हा काय काय खातो आम्ही कासया सांगती. तुकाराम महाराजांनी एक वेळेला त्यांचे मेवणे जेवायला आले घरी, आणि जेवायला आले, जेवण केलं. आता भाऊ घरात आल्यावरती मग काय नाही का, तो दीर आला किंवा कोण आला त्याचा विचार असतं नाही, पण भाऊ आला आपल्या बायकोचा, मग ते काय ते त्यांना पण विचार करायचा नाही. मी करते ना तुम्ही बोलायचं नाही, फक्त भावापुरता, बाकीचं मात्र विचारून करायचं. त्यांचा भाऊ आला ते काय टाकू काय करू, आणि आपला भावाला तर विचारायची गरज नाही. माझ्या मनाला वाटेल तसं मी करणार बस. पण भाऊ माझा भाऊ आहे ना, आणि तो तुमचा भाऊ आहे. तर जेवण वगैरे बनवलं, चांगलं चमचमीत जेवण बनवलं आणि बसली दोघी जेवायला. आणि ते भाऊ आता तिला काय वाटतं, तो जेवत होता तो बरं का, पण ते कसं असं म्हणजे आपल्याला जर आवडलं नाही ना मग ते माणूस थोडंसं हे करतो ना आपल्याला असं. तर हिला काय वाटलं माहिती काय, भाऊ हा माझा बऱ्याच दिवसांनी आला आणि त्याला जेवण लय भारी आवडलं म्हणून तो असाच होता. त्यामध्ये ती खूप झाली एकदम, म्हणजे बरं झालं म्हणजे भावाला बऱ्याच दिवसांनी जेवण बनवलं, तो खुशीत खातोय एकदम. आणि नंतर दोघे जेवण झाले, ते जेवले आणि तुकाराम महाराज जेवण झाले.
आणि झाले बाजूला. आणि ही ज्या टायमाला जेवायला घेतलं तर जेवण जसं खायला सुरुवात केली तसं ते जेवण एकदम पचपचीत लागायला लागलं. कारण त्याच्यामध्ये काय मीठच नाही आहे त्याच्यामध्ये. मग ती तापली ना तुकाराम महाराजावरती. म्हणजे तुम्ही जेवायला बसले, माझा भाऊ नीट जेवला नाही, तुम्हाला सांगता नाही आलं याच्यामध्ये मीठ नव्हतं म्हणून. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी म्हटलं, काय खातो आम्ही कासया संगाती, नेनो हे मुखे कैसे लागो. माझ्या मुखाला काय लागतं हे मी काय खातो ते मलाच कळत नाही, ते मी तुला काय सांगू. पण प्रत्यक्षात बनलं पाहिजे तुकाराम महाराज, तेव्हा ठीक आहे. आम्ही जर त्याचं सोंग नुसतं केलं तर काय उपयोग होणार आहे? हा नाही ना. पण तुम्हाला सांगतो, सोंग जरी केलं ना तरी तो तसा होणार. जरी सोंग केलं ना, खरोखर जर सोंग केलं ना तसं तुकाराम महाराज म्हणून, तरी मात्र तसा होईल. पण काहीच करत नाही तो म्हणतो असं, तर मग कसं काय होईल? कमी पण सोंग तरी करा ना, मग कधीतरी तो होईल. तुम्हाला पटणार नाही. 1936 साली, किती 1936 साली तुकाराम म्हणून पिक्चर आला होता. तर ज्याने ते पात्र केलं होतं, कुणाला नाव आठवत असेल तर सांगा, नसेल आठवत तर कधीतरी सांगेन, आता मला आठवत नाही. ज्याने ते पात्र केलं होतं तुकाराम महाराजांचं, पागनीस, हा पागनीस असेल कदाचित. हा विष्णुपंत पागनीस, बरोबर. हा अगदी करेक्ट, अगदी बरोबर. विष्णुपंत पागनीस त्यांचं नाव. त्यांनी ती भूमी, काय माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे, जरी सोंग केलं तर हळूहळू मात्र ते तुम्ही तुकाराम होऊ शकता. पण काहीच करायचं नाही आणि म्हणायचे की काय खातो आम्ही कसं नाही, तर नाही. पण सोंग करता 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 मात्र काय तो तसा होऊ शकतो. याच्याकरता उदाहरण सांगतो. विष्णुपंत पागनीस त्यांनी तुकाराम महाराज 1936 साली काम केलं. आणि त्यावेळी अशी प्रथा होती. आता कसं माहितीये का, पहिला रेट आणि नंतर डेट. आता पहिलं तसं नव्हतं. पहिली डेट आणि नंतर रेट, म्हणजे काम करून झाल्यावरती पैसे द्यायचे. पण आता तसं नाही. किती हजार एवढे देतो का, तर मी तुझ्या कीर्तनाला येणार, नाही तर मी येणार नाही. त्याला म्हणतात पहिली डेट, नाही पहिली रेट आणि नंतर डेट. डेट नंतर सांगा, पहिला रेट ठरवायचा, एवढा एवढा आहे. घ्या बाबा आता सांभाळून घ्या ना, आता एवढी परिस्थिती नाही. 20,000 देऊ शकत नाही, 10,000 घेतली ना तारीख. समजा घेतली, किती हजाराची, 10,000ची तारीख घेतली. पण 3 दिवसांनी लगेच दुसऱ्याचा फोन आला, म्हणजे बाबा तुमचीच तारीख पाहिजे आम्हाला. अहो नाही, मी तारीख दिलेली आहे. नाही ना, तुम्हाला 20,000ची. हा 20,000, ठीक आहे, पहिली कॅन्सल करतो, येतो तुझ्याकडे. याला म्हणतात पहिला रेट आणि नंतर डेट. असं आमचं चाललेलं आहे. मग बघा, तर त्यावेळेला तसं नव्हतं. पहिले काम आणि नंतर दाम. मग यांनी काम, तो तुकाराम पिक्चर असा चालला. आणि मग त्याचे प्रोड्युसर होते ना त्यांचे, म्हणजे निर्माते, ते त्यांच्याकडे गेले. म्हणले त्यांना तर काय, त्यांना म्हणजे त्या विष्णुपंत पागनीसांना काय बोलावं काय करा असं झालं होतं त्यांना. तर त्यांनी त्यांचं ते मानधन असतं ना, ते त्यांना दिलं. समजा काय त्यावेळेला कुठलं एवढं मानधन असायचं, एवढं नसायचं. 5,000 10,000 तर नोटा त्यावेळेला पाकिटातून नाही, सरळ 5,000 दिलं. ते म्हणले नको मला. बघा बरं, तुम्ही ऐकताय ना नेमकं मला काय म्हणायचं, कशासाठी सांगायचे ते म्हणले मला नको. तर म्हणले का, यांना असं वाटलं निर्मात्याला, म्हणजे एवढा पिक्चर चांगला गाजलाय, त्यांना काहीतरी कमी पडत असेल म्हणून म्हणले चला 10,000 घ्या. तरी पण म्हणले नको. बरं ठीक, कमी आहेत का तुम्हाला, मग 15 घ्या. म्हणले मला नकोच. बघा बरं, ते म्हणले मला नकोच. मग आता हे काय करणार, काहीच बोलू शकत नाही. त्यांना असं वाटलं की बाबा पिक्चर जास्त चालला म्हणून जास्त लागत असते त्याला पैसे, म्हणून जास्त देण्याचा प्रयत्न करा. ते म्हणले नको. ते म्हणाले मला तुकाराम महाराजांची भूमिका करायला जी मिळाली त्याच्यामध्ये मी धन्यता पावलो, मला तुमचं मानधन नको. बरं, ते एक झालं. दुसरं असं, ज्या वेळेला त्यांनी तो पिक्चर केला आणि तेव्हापासून जसे तुकाराम महाराज जसं वैरागीशीर वागत होते तसं शेवट त्यांनी तेही सांगितलं त्यांना, आजपासून जसे तुकाराम महाराज वागले जसं वैरागीशीर तसं शेवटपर्यंत माझं मी जीवन जगणार. आणि तसेच वागायला लागले. प्रति तुकाराम लोक म्हणायला लागले त्यांना तेव्हापासून. काय प्रति तुकाराम. मग असं सोंग केलं, जर असं होत असेल प्रति तुकाराम, तर मग ठीक आहे ना.
पण नाही आपल्याला फक्त काय करायचं फक्त नाही आम्हाला तसं व्हायचंय आम्हाला तसं बनायचं म्हणण्याने नाही होणार. तसं जर तू करत सोम जरी केलं तरी पण ते काय झाले तुकाराम झाले नाही. देहावसन सुद्धा शो चालू असताना झालं. हा? त्यांचं देहावसन झालं हा. ना, शो चालू असताना ती भूमिका चालू असताना झालं. हा ती भूमिका चालू असताना त्यांचं देहावसन झालं म्हणजे बघा. मग ठीक आहे बाबा जर तुम्हाला एखादं सोंग जर करायचं असेल म्हणजे ते सोंग करता करता सुद्धा तो माणूस तसा होतो हे सांगायचं तात्पर्य आहे. झाले की नाही कशी ते शेवटपर्यंत जीवन आहे ना त्यांनी शेवटपर्यंत तसं त्यांनी जगण्याचा प्रयत्न केला पावर. मग मला सांगा त्यांनी नुसती भूमिका केली आणि आता आपण समजा एवढं आपण जर ज्ञानेश्वर महाराज काय आणि बरेच वेळेला आपण काय काय अशी उदाहरणं आपण ऐकतो आता किती दिवस झाले. मग त्याचं थोडं जरी आपण जरी त्यांचा अंगीकार जर प्रयत्न केला तर आपण नाही होणार का हो सांगा बरं मला नाही होणार का. थोडा तरी जाऊ इथे 100% तुकाराम महाराज झाले ते आपण थोड्या अंशाने तरी 5%, 10%, 20% तरी नको का प्रयत्न करायला. तर आपल्याला देव प्राप्त होणार तर देव आपला अंगीकार करणार आहे. नाही उगाच कसं काय अंगीकार करेल. तुम्ही परमार्थ करता ह्यात नवल नाहीये लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं आम्ही परमार्थ करतो पण तुम्ही परमार्थ करू नये. आपल्याला त्याने काय केलं आपल्याला समोरच्याने त्याचा देवाने आपला अंगीकार केला पाहिजे तेव्हा परमार्थ खरा घडतो. देवाने अंगीकार तैसा केला नारायणे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे तुकाराम महाराज मी परमार्थ करतो त्याचा अर्थ नाही माझा काय नारायणाने म्हणजे भगवंतानी अंगीकार केला पाहिजे. तसा आपला भगवंताने अंगीकार केला त्या दिवशी आपला बाबाने अंगीकार केला पाहिजे. आपल्या सद्गुरूने आपला अंगीकार केला पाहिजे त्यावेळेला आपला परमार्थ सफल आहे. आपण सद्गुरू म्हणतो त्याच्यात नवल नाही आपण गुरु म्हणतो आपण बाबा म्हणतो त्यांना त्यात नवल नाही. त्यांनी आपला अंगीकार केला पाहिजे तेव्हा सफलता आहे आपला. अधिकार त्याचा पावलोगमाय म्हणजे अधिकार जसा असेल तसा त्याला तो मिळाला पाहिजे. बाबा प्रथम वैराग्य रूप इथून गेलो जातो आपण. वैराग्य कशाला म्हणतो बरोबर ना. प्रथम वैराग्य रूप इंधनाच्या पूर्णतेने साह्याने चांगला पेट घेतलेल्या इंद्रिय रूप अग्नीमध्ये शब्दाने विषयरूपी द्रव्याचा आहुती देऊ. म्हणजे शब्दाने नुसतं कळणार नाही तर आपल्याला काय केलं पाहिजे पूर्ण आहुती दिली पाहिजे म्हणजे पूर्ण समर्पण केलं पाहिजे. मग वज्रासन हीच कोणी भूमिका ती शुद्ध करून शरीररूपी मांडवामध्ये आता ते काय करते काय सांगणार साधन कसं करायचं ते सांगतात. मग वज्रासन हीच कोणी भूमिका ती शुद्ध करून शरीररूपी मांडवामध्ये मूळ बंध मुद्रेचा चांगला वटा तयार करतात. त्या ठिकाणी इंद्रिय निग्रह रूप अग्नीच्या कुंडात इंद्रिय रूप विपुल होम द्रव्य घालून योग मंत्राने यजन करीतात. ती इंद्रिय रूप काय करायचं होमामध्ये आपल्याला काय करायची ती त्याच्यामध्ये यज्ञाच्या द्वारे ते टाकायची काय इंद्रिय आपण काय टाकतो त्याच्या होमामध्ये ती लाकडं असतात त्याला काय म्हणतात आहुती. नाही आहुती देतो ते वेगळं त्याला काय म्हणतात समिधा. त्या समिधा टाकतो पण इथे माऊली काय म्हणतात इंद्रिय रूपी समिधा आपल्याला त्या यज्ञामध्ये टाकायचे. बघा विपुल होम द्रव्य घालून योग मंत्राने यजन करतात. मग मन प्राण व यांचा निग्रह हीच कोणी एक होमाच्या द्रव्याची तयारी आहे. बघा ही तयारी करायची आपल्याला होमाची आणि आपण काय काय ते संविधाना ते बोटा बनवा त्याच्यामध्ये आगी टाका आणि त्या संविधा एक टाकत राहा. त्या सांगितल्यात अरे मन रूपी संविधा टाका मन रूपी संविधा टाका प्राण रूपी संविधा टाका कायावाची संविधा टाका ते सांगायचे त्यांना भाई ह्यांचा निपात करून टाका. कारण भगवंत कसं आहे त्यांच्या पलीकडे शब्देविन समाधी इंद्रियाने नेता भोगीचे इंद्रियांच्या पलीकडे मनाच्या पलीकडे. मग मनाच्या पलीकडे जायचं काय करा मनाला काय करावं लागणार आहे आपल्याला तिथून बाजूला करावं लागणार आहे. मग म्हणून तो यज्ञ करायचा आपल्याला. मग मन प्राण व यांचा निग्रह हीच कोणी एक होमाच्या द्रव्याची तयारी. हिने दूर रहित असा जो निर्दोष दूर रहित तिथं दूर नसतो. हा जो यज्ञ सांगितलाय तिथं दूर नसतो. हिचे कोणी होमाच्या द्रव्याची तयारी आणि दूर रहित असा जो निर्दोष ज्ञानाग्नी झाला संतोषित करीतात. याप्रमाणे हे वर सांगितलेले सर्व साहित्य याप्रमाणे वर सांगितलेले साहित्य ज्ञानरूपी अग्नीत समर्पण करून काय करायचं ज्ञानरूपी अग्नीत म्हणजे जो वाटा बनवतो ना आपण आणि त्याच्यामध्ये अग्नी बनवतो तर इथं काय सांगितलेलं आहे त्याला ज्ञानरूपी अग्नी म्हटलेलं आहे. त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये काय करायचं आपल्याला मनरूपी संविधा कायारूपी संविधा प्राणरूपी संविधा त्या होमामध्ये टाकायच्या अग्निरूपी होमामध्ये.
करून मग ते आता तुम्हाला चौथ्या अध्यायामध्ये जे यज्ञ सांगितले ते तुम्हाला म्हणजे हेच माऊलींना सांगायचं आहे. हे माऊलीचं हृदय आहे. जाऊ दे तुम्हाला चौथ्या अध्यायात ते यज्ञ नसेल कळलं ना, जाऊ दे बाबा आता तुला सांगतो. काय आता तुला नाही ना कळलं, मग आता परत सांगतो. ब्रह्मात लय पावते, नंतर निवळ नेय असे जे ब्रह्म तेच स्वरूपाने एकटे उरते. केवळ आणि केवळ तिथं काय होतात, एक ब्रह्मरूपच राहतं. त्याला आदी यज्ञ असे नाव आहे. मग आदी यज्ञ म्हणजे काय तरी ब्रह्मरूपच. आदी यज्ञ नाव आहे असे ज्या वेळेस सर्वज्ञ श्रीकृष्ण बोलतात न बोलतात तोच महाबुद्धिमान असा जो अर्जुन त्याच्या ते ध्यानात आले. हे अर्जुनाला ब्रह्म समजले असे देवाने जाणून. आता जे मी ब्रह्म सांगितलं ते काय झालं, भगवंत म्हणतात अर्जुनाला समजलं असं जाणून तू फार उत्तम प्रकारे ऐकतो आहेस असे श्रीकृष्ण बोलतात. अर्जुनही संतोषित झाला, तू उत्तम प्रकारे ऐकतो बरं का, म्हणून अर्जुन काय झाला, संतोषित झाला. पहा की आता हे असं म्हणावंच लागतं, कारण आता बघा इथं समजा एखादं मुलं इथं जर गडबड करत असतील तर आपल्याला तुला काय कळतं का नाही असं म्हणून नाही चालणार. त्या मुलाला म्हटलं बाळा तू किती छान आहे, तू किती चांगलं आहे, तरच बरोबर आहे. असं म्हणून कसं चालणार नाही का. तसं अर्जुनाला बघून म्हणतात तू किती चांगल्या प्रकारे ऐकलंस, मला कळलं बरं का, तू किती चांगल्या प्रकारे, तुला संतोष झाला असं मला कळालं बरं का. पहा की तान्या मुलाच्या आहेच पुढे आता मला वाटतं सांगायची काही गरजच नाही का. पहा की तान्या मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे. तान्या मुलाच्या तृप्तीने मूळ तृप्त होतं, आई तृप्त होते, आई तृप्त होते. तसे भगवंत तृप्त झाले. भगवंताला वाटलं आपला अर्जुन आता काय झालेला आहे, एकदम झकास तयार झालेला आहे, म्हणून भगवंताला तृप्ती वाटली. किंवा शिष्याच्या पूर्ण कृतार्थ होण्याने आपण कृतार्थ व्हावे हे जन्मदात्री आई किंवा सद्गुरू सांगतात. आपला शिष्य किंवा आपलं मूळ कृतार्थ झालेलं आहे हे फक्त केवळ जन्मदात्री जी आई आणि आपले जे सद्गुरू असतात त्यांनाच कळतात. सद्गुरूला सुद्धा माऊलीच म्हटलेलं आहे. म्हणजे म्हणून अर्जुनाच्या बोधाकडे पाहिल्याबरोबर श्रीकृष्णाच्या अंगी अष्टसात्विक भावांचा समुदाय उत्पन्न होऊन तो मावेनासा झाला, परंतु देवाने तो आपल्या बुद्धीने सावरून. आता मला सांगा ही ज्ञानेश्वरी आपली वेगळी आणि बाहेरचे जे लोक वाचतात ती वेगळी आहे का हो? मला आता असं वाटायला लागलंय हे जे आता काय अष्टसात्वाला जे नावं ठेवतात, हे म्हणतात तुमच्या अंगात काय भूत येतात असे जे म्हणतात, ते मला तरी डाऊट यायला लागलाय यांची ज्ञानेश्वरी काहीतरी वेगळीच असायला पाहिजे. आणि ते देवाचे अष्टसात्विक हे सुद्धा तुम्हाला मान्य नाही. जाऊ द्या अर्जुनाचे संजयाचे जरी नसले मान्य, पण भगवंताचे अष्टसात्विक झालेले हे तरी मान्य करावं ना. तर तेही मान्य नाही, मग तुम्हाला मान्य होणारच काय. हा देवाचे अष्टसात्विक झालेले जर आपल्याला मान्य नाही तर आपल्याला काय मान्य होणार आहे, काहीच मान्य. जर देवाचे अष्टसात्विक झालेले जर मान्य नसेल म्हणूनच यांना मान्य होत नाही, कारण देवाचेच मान्य नाही यांना. मग देवाचं जर मान्य नाही तर मग तुम्हाला नेमकं काय मान्य आहे, फक्त देव मान्य आहे का, आणि देवाने जे केलेले ते मान्य नाही का. म्हणजे बाप मान्य आहे, बापाला मी मानतो, पण बाप जे काय करतो त्याच्यात मला मान्यता नाही असा अर्थ झाला त्याचा. म्हणजे भगवंताची सुद्धा अष्टसात्विक झाली हे सांगितले. म्हणून अर्जुनाच्या पूर्वी अर्जुनाच्या बोधाकडे पाहिल्याबरोबर श्रीकृष्णाच्या अंगी अष्टसात्विक भावाचा समुदाय उत्पन्न होऊन तो मावेनासा झाला, परंतु देवाने तो आपल्या बुद्धीने सावरून. मग पण सावरलं बरं का, देवाने काय केलं, सावरलं. कारण त्यांनी जर अष्टसात्विक झाले ते आता 2-3दा जर त्याच्या समाधीत जर गेले तर मग अर्जुनाला सांगणार कोण, म्हणून त्यांनी काय केलं, भगवंताने थोडंसं काय केलं, आवरून धरलं. आणि तसं एखाद्या वेळेला जो बोलणार असतो, जो वक्ता असतो, ते कधी कधी त्याचं पण तसं होतं बरं का. पण काय करायला, आवरून करावं लागतं, नाही तर मग वक्ता जर समजा तिथं जर आला तर बाकी त्यांचं काय होणार आहे, त्यांना बोलणार कोण, म्हणून ते काय करावं लागतं, आवरून करावं लागतं. म्हणून पूर्णतेच पावलेल्या सुखाच्या सुखरूपी फळाच्या सुगंधाप्रमाणे किंवा शांत झालेल्या अमृताच्या लाटाप्रमाणे कोमल आणि सरळ असे बोल ते बोलू लागले. मग श्रीकृष्ण म्हणतात, श्रवण करण्यामध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना ऐक. श्रवण करण्यामध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना. मग आता जे श्रवण करण्यामध्ये जे श्रेष्ठ आहेत
ते कोण आहेत? ते सगळे अर्जुन आहेत. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही तुझा तसंच श्रवण करताय, म्हणजे तुम्ही सुद्धा कोण आहात? अर्जुनच. म्हणजे जो आवर्जून ऐकतो तो अर्जुन. अर्जुन ऐक बाबा रे. कुणाला? श्रीकृष्ण कुणाला म्हणतो? बाबा अर्जुनाला. बाबा रे, माया जळण्याची संपून गेली म्हणजे मग तिला तिला जळणारे ज्ञानही तेथे निवर्ते असे काही नसल्यामुळे जळून जाते. पहा आता परत ऐका. श्रीकृष्ण म्हणतात श्रवण करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ असे अर्जुन ऐक बाबा रे, माया जळण्याची संपून गेली. माया काय झालं आता? संपून गेली म्हणजे मग तिला जाणणारे ज्ञानही ते तरी राहील का तिथे? म्हणजे जसं काट्याने काटा काढायचा आहे, पण तो काट्याने काटा काढलेला तो काय करायचा? आपल्या खिशात ठेवायचा का फेकून द्यायचा आहे? आणि खिशात जर ठेवला, इथं समजा मी असं समजा इथं ठेवला तर काय होईल? बरोबर फाडणार. म्हणून नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या डोंबेकंठी नाना संकटी नाचवी. मग सज्ञानाच्या डोंबेकंठी म्हणजे काय? जो काट्याने काटा काढलेला आहे ना, तो काटा काय करणार? जर तुम्ही ठेवला तो बरगडीत. तसं ते ज्ञान आहे ना, ते सुद्धा आपल्याला संपून टाकायचंय. म्हणजे देव जाण्यासाठी कापुराची वाती उजळल्या जाते, छायेची समाप्ती. हा, कापुराच्या वाती उजळल्या जाते ज्योती आणि छायेची समाप्ती झाली किंवा साधू बोध झाला, नुरोणी ठेला, काहीच उरता कामा नाही. आता मी जे आहे हे उरलं नाही, आणि मी देव आहे किंवा मी ब्रह्म आहे किंवा मी ज्ञान मला ज्ञान आहे हे सुद्धा तिथं उरता कामा नाही. तेव्हा तो ब्रह्मपदावरती जाऊ शकतो, नाही तर नाही. आता काय केलं? आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे ते कशासाठी दिलेले आहे? की मी देह जावा म्हणून. बरोबर आहे. मग आता मी देह केलं, पण आता इकडे मी ज्ञानी आता झालो, ते राहिले ना. आता मी देह संपला, पण मी देह संपल्या इकडे काय काय म्हणायला लागला? मी ज्ञानी आहे. तेही संपायला पाहिजे, कारण ते तर उलट ह्याच्यापेक्षा खतरनाक आहे. ते काळीगार आणि पांढरीगारी सारखं. काळीगार तर खतरनाक आहे, पण सांगितलं त्याला, म्हणलं अरे तिच्यापेक्षा पांढरीगार लय खतरनाक. तसं काळीगार म्हणजे मी जे आहे ते तिला काय केलं? मारून टाकली. मग आता हा पांढरीगारीला जिवंत करा. मला थांब, तिला जिवंत करू नको, कारण ही हिच्यापेक्षा खतरनाक आहे, तिला जास्त सत्वी. आणि तसंच चाललंय. ज्याला ज्ञान झालं ते जास्त फुगायला लागले. तेही घालवायचंय, तेव्हा तू ब्रह्मस्वरूप होऊ शकतो. म्हणजे अज्ञानी गेलं पाहिजे आणि ज्ञानही गेलं पाहिजे. का? कारण ज्ञान जे आहे ना ते अज्ञानाच्या सापेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे एकमेकावरती ते अवलंबून, म्हणजे तो आहे म्हणून हा आहे असं. जसं नवरा नवरी. बरोबर आहे. जर नवराच नसेल तर तिला कोण नवरी म्हणेल का? किंवा नवरीच नसेल तर तिला नवरी म्हणेल का? मग तसं काय करायचं? ज्ञान का म्हटलेलं आहे? अज्ञान हे स्वीकारलेलं आहे ना, म्हणून त्याला काय करावं लागलं? ज्ञान सांगावं लागलं. पण अरे बाबा, कारण ज्ञान आणि अज्ञान आहेच नाही काही. नंतर सांगावं लागलं त्याला, तुला जे मी ज्ञान सांगितलं ते तुझं अज्ञान जाण्यासाठी. मग आता काय करायचं? मग जाण्यासाठी काय केलं? अज्ञान गेलं, पण आता ज्ञानाला धरून राहिला तर बाबा तेही नाही, तेही घालवायचं. काट्याने काटा काढून, काटा काय तोही फेकायचा पहिला काढलेला, आणि दुसरा काट्याने काटा काढला तोही फेकून द्यायचा. दोन्ही काय करणारच आहे. अरे आता ज्याला आदियज्ञ म्हणतात, म्हणून जे मी आपले स्वरूप सांगितले होते त्या मला ते जिवंतपणे जाणल्यामुळे प्राणांत समयी मला जाणतात. जिवंत असताना मी ब्रह्म आहे असे ज्यांनी जाणलं त्यांचा अंत समय ज्या वेळेला होतो त्या वेळेला सुद्धा ते मीच ब्रह्म आहे हे जाणतात. जर जाणलं असेल तर, कारण देहादी अनात्म पदार्थ मिथ्या मानून, देहादी पदार्थ कसे अनात्म म्हणजे ते शाश्वत आहेत का? नाही, खोटे आहेत, ते मिथ्या आहेत. कारण देहादी अनात्म पदार्थ मिथ्या मानून स्वतःच्या ठिकाणी स्वतः आत्मरूप ब्रह्मरूप होऊन असतात. एखादे घर आकाशाने भरून आकाशातच जसे असते. पहा, काय लक्षात आले का तुमच्या? नाही, ऐका. देहादी अनात्म पदार्थ मिथ्या मानून, देहादी आत्म पदार्थ आहे ते कसे मानायचे? मिथ्या म्हणजे खोटे आहेत. हा, म्हणजे आपल्याला नेमकं आडवं काय येतंय? तर देह आडवा येतोय. त्याला काय करायचं? पहिला बाजूला करायचं. तर तो मिथ्या मानून स्वतःच्या ठिकाणी स्वतः आत्मरूप ब्रह्मरूप होऊन असतात. देह एकदा बाजूला झाला की मग तो कोण स्वतः समजतो? मी आत्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. पण देह आल्यामुळे काय झालं? ब्रह्मरूप जे आत्मस्वरूप आहे ते काय केलं? त्याने झाकळलं गेलेलं आहे. झाकळलं गेलं म्हणजे कसं? पाण्यापासूनच गोंडाळ झालेले आहे.
पण त्या गोंडाळाने काय केलेलं पाण्याला टाकलंय. तसं अर्जुना माझ्यापासूनच माझ्यापासून ही माया झालेली आहे किंवा जे आकाराला आले ते माझ्यापासूनच आलेले आहे. पण त्याच्यामुळे काय झालं, मी झाकळलो गेलेले. मग आता पाणी प्यायचं असेल तर काय करावं लागलं आपल्याला, गोंडाळ करायला हाताने बाजूला करावं. तसं मी आत्मस्वरूप आहे असं जर म्हणण्यासाठी काय करावं लागलं, हे देहरूपी जे गोंडाळ आहे ते काय करायला आपल्याला बाजूला करावं लागलं. बरोबर. मग ते देहरूपी गोंडाळ बाजूला केलं तरी मी ब्रह्मच आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं आहेच नाही काही. एखादे घर आकाशाने भरून आकाशातच जसे असते एखादे घर, आता आकाशा एवढं जर घर आहे तर तो म्हणा नाही मी दुसरीकडे घर बांधील, तर बांधायला त्याला काही जागा आहे का. आकाश एवढंच घर आहे, तसं तो आकाश स्वरूपच आहे. पण काय झालेलं, हा म्हणला मी आकाशापेक्षा वेळ घर बांधील, म्हणजे कल्पना केली मी जे आहे ती कल्पना फक्त काय करायची, बाजूला करायची. त्याचप्रमाणे यावरील अनुभूती रूपी माझ घरातील त्याची निश्चय रूप खोली असते. त्यास झोप आली म्हणून त्याला ब्रह्माशिवाय बाह्य विषयांचे वा देहादिकांचे स्मरणच होत नसते. म्हणजे आता त्या खोलीमध्ये काय झालेलं आहे, तो काय झालेला आहे, तुका म्हणे निवांत राही पाहिले पायी परतुनी. आता तो निवांत झालेला आहे. जसा काय एखादा माणूस एका खोलीमध्ये झोपलेला आहे तर त्याला काय बाकीचं काय आठवतं का, तसा हा निज घरामध्ये काय झालेलं आहे, निज घरामध्ये जाऊन म्हणजे आपल्या आत्मस्वरूपावरती निजलेलं आहे. त्यामुळे आता बाजूला बाकी काय चाललंय याचा त्याच्याशी म्हणजे देहसंबंध त्याचा संपलेला आहे, हे फक्त त्यांना थोडक्यात सांगायचं. तुका म्हणे म्हणण नोहे वृत्तीवरी आणि सुखाचे शेजारी पोवडेल. आता त्याचं मन वृत्तीवरती नाहीये, मनवृत्ती जी होती त्याची काय बाद झालेली आहे. म्हणून तो आता काय म्हणतो, तुका म्हणे म्हणण नोहे वृत्तीवरी. आपले हे मन सगळं हे करावं लागतं, कल्पना वगैरे या मनामुळे होतात. ते काय झालेलं आहे, आता वृत्तीवरती मन नाहीये. मग आता मन वृत्तीवरती नाही म्हणजे तो आता काय झालं, तुका म्हणे म्हणण नोहे वृत्ती सुखाचे शेजारी पोवडेल. मी आता सुखाचे म्हणजे त्या सुखावरती काय झालेलं आहे, मी पोवडलेलो आहे. त्यामुळे आता बाकीच्या गोष्टींची मला काय त्याची जाणीव नाही. जाणीव नेणी व भगवंती नाही. हरी उच्चारणे पायी मोक्ष सदा का कदा माझा सदा. तसे हे म्हणतात मी ब्रह्मस्वरूपच आहे असा मी पार निश्चित केलेला आहे. मी ब्रह्मस्वरूपच आहे, त्या ब्रह्मस्वरूपावरती मी निजलेलो आहे. म्हणजे मी ब्रह्मरूपच आहे असं त्याने काय केलेलं आहे, निश्चय केलेलं आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे बळ किंवा बुद्धिरूपी बुद्धी निश्चय आत्मज्ञान. ब्रह्मरूप बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण ब्रह्मनिष्ठा त्यांनी केले. मीच ब्रह्म आहे हे पूर्ण जाणलेलं आहे. तिथे पूर्ण केला ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पराने अजून नाही एक कडू राहिलं का, ब्रह्मरूपी भाव्य आपण म्हणजे त्यांनी जाणलंय मीच ब्रह्म आहे आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. ही ब्रह्मनिष्ठा त्यांनी काय केली, पूर्ण राखली शेवटपर्यंत. मीच ब्रह्म आहे बस. त्याच्या व्यतिरिक्त काय आता जाणतच नाही, हे त्यांना इथे सांगायचं. मग काय झालेलं आहे, त्यांनी त्या टायमाला असं जाणलं मीच ब्रह्म आहे. अशा प्रकारे अंतर्बाह्य ऐक्य भरलेले असून जो मधुकच होऊन राहिला आहे. आत आणि बाहेर हे आत बाहेर म्या कोंदले जग निखिल माझे की होतले की कैशी कर्मता आडाली जे मीची नाही म्हणती. म्हणजे आता आत आणि बाहेर तो कोण झालेला आहे, ब्रह्मस्वरूपच झालेला आहे आतून आणि बाहेरून. जसा की एखादा घडा आहे, तो घडा जोपर्यंत पृथ्वीवरती आहे तोपर्यंत आतून आणि बाहेर नाहीये. आलं पाहिजे. तसं मी जोपर्यंत देह म्हणतो तोपर्यंत तो आत्मस्वरूप नाहीये, तो पाण्यात बुडवावा लागतो घडा. तसा हा घडा आत्मस्वरूपामध्ये बुडवावा लागतो. कुठला, हा बुडवावा लागतो. आता ज्या टायमाला तो घडा पाण्यामध्ये बुडवला म्हणजे घड्याच्या आतमध्ये सुद्धा पाणी आणि बाहेर सुद्धा पाणी. याला म्हटलेलं आहे आत बाहेर म्या गोंधली. म्हणजे आत आणि बाहेर मी ब्रह्मच म्हणून आहे. बरं आता मला सांगा, तो मडका जर समजा फुटला तर काय झालं, त्या गाड्यातलं पाणी काय झालं, त्या मडक्यातलं पाणी त्या मडक्यात. बरं गेलं का, ते पहिलंच होतं. म्हणजे हा देह जरी संपला तरी आपल्याला मरण नाही हे सांगायचं. मला मरण नाही हे एवढं जरी आपण जर काय आमच्या लक्षात ठेवलं, काय मला मरण नाही, माझ्या देहाला मरण नाही. त्या मडका फुटला पण त्या मडक्यातलं पाणी फुटलं का, पाणी काय झालं, पाणी आले मिळून. फक्त तो मडका फुटला, तसा हा मडका फुटला. तो मडका फुटला त्या टायमाला मडक्यातलं पाण्याला मिळून गेलं. तसा हा मडका फुटला म्हणजे देहरूपी मडका फुटला. त्या आतलं जे आतमध्ये जे ब्रह्म आहे त्या बाहेरच्या ब्रह्माशी काय झालेलं आहे, मिळून गेलेलं. म्हणजे आलं आणि कुठून घातलं असंही नाही. मडका बनवताना त्या कुंभाराने पहिलं मडक्यात आकाश होतं ते पूर्ण आणून घातलं होतं का पहिलंच होतं. बरं आता एखाद्या पोराच्या पायात तो मडका फुटला म्हणजे ते आकाश फुटलं का,
तर नाही, ते आकाश त्या आकाशाला मिळून गेलं. ते ब्रह्मस्वरूप आपण आहोत. आपला नाशही नाही आणि आपल्याला जन्मही नाही आणि आपल्याला मृत्यूही नाही. जसं आकाशाला जन्म नाही, मृत्यू नाही, ते स्वरूप आपलं आहोत, तसं आपल्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. आकाशात ढग येतात आणि जातात, तसं आत्मस्वरूपावरती शरीर येतात आणि शरीर जातात. बस एवढं कळून घ्यायचं. ही प्रतिती जणू ऐक्य रसाचीच ओतलेली आहे किंवा अविनाशीपणाच्या हृदयात घातलेली आहे की काय, किंवा ती प्रतिती ऐक्याच्या पूर्णानंद समुद्रात जणू धुतली आहे. म्हणून कामाधिक मळांनी ती मळत नाही. कुठलेही काम, क्रोध, मोह, मत्सर जरी असले, एकदा त्यांनी समजून घेतलं मी ब्रह्म आहे, तरी तुझे काम, क्रोध जरी आले तरी मात्र तो समजून घेत नाही. तो म्हणतो मी ब्रह्मच आहे, त्यामुळे बाकीच्या ह्याच्याने काय ते मळत नाही. हे पा, खोल पाण्यात घट बुडाला असता तो आत व बाहेर हे पा, खोल पाण्यात घट बुडाला. मी माझा आता उदाहरण आम्ही सांगणारच नाही, तर सगळं माऊलीने पुढे सांगून ठेवलेलं आहे. अगोदर मी आधी वटवट कशाला नाही का, टिमटिम करायची आणि असल्या सवय, त्याची मला वाटतं सवय वाटतं मला टिमटिम करायची. म्हणजे सूर्याच्या पुढे काजव्याची काय टिमटिम, तसं चाललंय माझं. सगळं माऊली सांगतात आणि मी माझंच सांगायला लागलो. म्हणजे टिमटिम चालली का नाही, असं आहे का, डबल ऐकायला. नाही पण मी कबूल केलं ना, सूर्याच्या पुढे काजव्याची काय टिमटिम. तसं आता ज्ञानेश्वर महाराजांनी माझी काय टिमटिम चालणार आहे, पण मी टिमटिम करायला बघतो. हे पहा, खोल पाण्यात घट बुडाला असता तो आत व बाहेर पाणीने भरलेला असतो, पण दैवगत्या जर तो मागावून पाण्यातच फुटला तर त्यातून उदक फुटते काय. सेम मग तसं राहिलं, पाण्यामध्ये मडका फुटला म्हणून काय त्याच्याला पाणी फुटलं का, काय झालं, तो आकार गेला फक्त. तसा हा आकार जातो, याचा आकार जातो. आणि आतलं जे ब्रह्म आहे बाहेरचं ब्रह्म काय होतं, एक होतं. बरं एक होतं, मग सांगितलं एक वेगळं असं नाहीच आहे. ते काय झालेलं, फक्त हा आकार फक्त गेला. तसा मडक्याचा आकार गेला आणि पाणी पाण्याशी मिळून आलं, तसं हा जीव एकदा फुटला म्हणजे गेला की हा आत्मस्वरूप जे आहे ते बाहेरचं आणि एक आहे. हा काय, फिरविला घट कोडीला चरणी आणि महावाक्य दोन्ही बोंब झाली. ते महावाक्य म्हणजे ते काय म्हणतं, महावाक्य म्हणजे काय, ते ब्रह्म मी आहे, तत्वमसी विद्या, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे मी ब्रह्म आहे, तो ब्रह्म आहे. महावाक्य दोन्ही बोंब झाले. फिरविला गट म्हणजे हा काय त्याला गट फिरवला आणि कोडीला चरणी. मग काय झालं, त्यांनी महावाक्य दोन्ही बोंब झाली. तिथे एक बोंब झाली. काय बोंब झाली, मैं ब्रह्म हूं, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. कधी, ज्या टायमाला देह बाजूला सरला जातो, हा घट ज्या फुटला जातो तेव्हाच तो ब्रह्म होतो. जोपर्यंत हा घट फुटत नाही तोपर्यंत तो ब्रह्म नाही. आणि तो घट ध्यात असतानाच फुटला पाहिजे. बरं, तो घट जसा पाण्यात असतानाच फुटतो तसा हा घट आपल्या देहामध्ये, आपण देहामध्ये असताना हा घट काय करायला फुटला पाहिजे. नंतर कोणी बघितलंय, त्याला काय करणार, फुटला की नाही तो. सुवर्णमणी जैसा सोनिया, तरंग जैसा पानिया, तैसा मद धनंजया शरणियो. हा, जसा सोन्याचा मणी सोन्याला जसा शरण आहे, पाण्यातली लाट जशी पाण्याला शरण आहे, तसं धनंजया म्हणजे अर्जुना तसं मला शरण आलं पाहिजे. भले तू जीव आहे, तुला आता वाटतं ना जीव आहे, काय हरकत नाही, पण तू जसा सोन्याचा मणी जसा सोन्याला जसा शरण आहे, पाण्याची लाट जशी पाण्याला शरण आहे, तसं तू मला शरण आहे. जीवानी वेगळा राहू नको. तो एका शरण आला, समजा मणी सोन्याला शरण गेला की तो कोण झाला, सोनं झाला. लाट जशी पाण्याला शरण गेली की कोण झाली, ती आता समुद्र झाली का, लाट राहिली आता नावाने. तसं हे जीवा तू मला शरण ये, मग तुझा काय जीवपणा बाद होईल आणि तू कोण होशील, मग ब्रह्म होशील. अगदी बरोबर. किंवा सर्पाने कात टाकली. आता परत दुसरं एक उदाहरण सांगतात. मग काय सांगितलं, काय मडका जरी पाण्यामध्ये फुटला तरी मडका फुटतो पण पाणी फुटत नाही. किंवा दुसरं उदाहरण, किंवा सर्पाने कात टाकली अथवा एखाद्याने उष्णतेमुळे वस्त्र फेडून टाकले तर त्यामुळे अवयवात काही मोडतोड बिघाड होतो का, सांग बरे. सर्पाची जी वरची कात असते ती कात टाकली सर्पामध्ये काय बिघड झाला का, नाही. बरं, आता एखाद्याला काय झालं, गरम झालं म्हणून काय केलं, शर्ट त्यांनी गरम काढलं फेकून दिलं म्हणून त्याच्या अवयवामध्ये काय बिघड झाला का. तसं अर्जुना, हा देह जरी समजा गेला, त्या देहामध्ये काहीतरी मोडतोड झाली, पण माझ्यामध्ये मात्र मोडतोड होत नाही. लक्षात आलं नाही, आलं
नाही परत सांगतो तुम्हाला. मला कळतं तुमचं म्हणजे चेहऱ्यावर कळतं ना, असं कसं तुम्ही म्हणता मला आलं. सर्पाने कात टाकली अथवा एखाद्याने उष्णतेमुळे वस्त्र फेडून टाकले तर त्यामुळे अवयवात काही मोडतोड बिघाड होतो का सांग बरे. त्याप्रमाणे वरवर दिसणारा मिथ्या शरीर आकार जरी नाश पावला, आता लक्षात नाश पावला, तरी त्याशिवाय अधिष्ठान ब्रह्मवस्तू की जी मूळची सर्वत्र भरलेली आहे आणि ती ब्रह्मवस्तू जर बुद्धी झाली तर मग आता देव पात्राच्या वेळी ती बुद्धी कशी बरे डगमगल. पहा आता 2 उदाहरणं सांगितली माऊलीने. पहिले सांगितलं मडक्याचं, नंतर असं सांगितलं की सर्पाने कात टाकली, सर्पाने कात केली टाकून दिली म्हणून काय सर्पामध्ये काय बिघड झाला का नाही. बरोबर आहे हे समजलं. उष्णतेमुळे म्हणजे त्याला गरम झालं मग त्याने काय केलं शर्ट काढून फेकून दिलं म्हणून त्या अवयवामध्ये काय मोडतोड झाली का नाही. बरोबर ही 2 दिवसात झाली. तसं म्हणे अर्जुना जे ब्रह्मस्वरूप जे आहे ते हा देह जरी समजा मोडतोड झाला, देह जरी त्याने काढून बाजूला टाकला म्हणून त्या आत्मस्वरूपामध्ये काय मोडतोड होते का तर नाही. असं आता लक्षात आलं. त्या अधिष्ठानावर तो असतो की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. त्यामुळे बाकीची काय मोडतोड होती त्याचा काय त्याला संबंध येत नाही. त्या जसं तिचे हिचं कातेचं काय झालं याचं कोणाला त्या सर्पाला काही त्याची घेणं देणं नाही. तसं या ध्याचं काय झालं हे तसं त्या ब्रह्माला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि त्याचं जरी समजा त्या ध्याची काय मोडतोड झाली तरी पण काय ब्रह्माची मोडतोड होत नाही. मडक्याची जर मोडतोड झाली तर त्या पाण्याची काय मोडतोड होत नाही. आता बरोबर. आता दिसतंय ना चेहऱ्यावर. म्हणून अशा रीतीने अंतकाळी मला जाणत असता माझे स्मरण ठेवून जे देह सोडतात ते मद्रूपच होतात. काय मरणी जायाचे आठवे ते तेची गती पाविली ते इथं त्यांना सांगायचं. मग मरणी काय आठवलं पाहिजे आपल्याला मी ब्रह्म आहे हे मरताना आठवलं पाहिजे. मग बघा मग आता मी ब्रह्म आहे म्हटल्यावरती एखादा जर म्हणेल काय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की मी ब्रह्म आहे म्हटलं की संपला विषय. मग तो म्हणेल मग कशाला देव 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 करायचा आहे मरता वेळी म्हणून मी ब्रह्म आहे म्हणून जमल. आणि हेच बऱ्याच जणांना वाटतं माऊली म्हणले ना मी ब्रह्म आहे असं मरताना म्हणायचं म्हणजे मी ब्रह्म झालो. मग कशाला एवढा आटापिटा करावा लागला असता सांगा बरं. हे एवढं ज्ञानेश्वरी लावायच्या, गीता भागवत लावायची, कीर्तन करायची, प्रवचन ऐकायची, त्याची गरज काय लागली असती सांगा बरं मला. पण तसं नाही. ज्या टायमाला आपण ज्या टायमाला माणूस मरणाच्या स्थितीवर असतो ना त्यावेळेला काय म्हणतो माहितीये का ते बघा आलं मग त्याला काय दिसतं पूर्वी जे काय केलेलं आहे ते सगळं दिसतं. मग त्या टायमाला त्याला ब्रह्म आठवल काय बरं. आणि माऊली असं सांगतात की ज्या वेळेला आपल्याला मरणासन्न ज्या टायमाला ती स्थिती होते त्यावेळेला बघा एक विंचू जर चावला तर त्याला 10 रूम पुरत नाही गुड्या म्हणजे लोळायला. आणि असे हजारो विंचू इंगळ्या चावलेल्या तर त्याला त्यावेळेला दुःख होतं. तो खरंच त्यावेळेला मी ब्रह्म आहे असं जाणवलं का त्याला आठवल का. म्हणून परमात्मा करायचा म्हणून आपलासा देव करून घ्यायचा अंगीकार करून घ्यायचा आहे. आणि काय केलं पाहिजे पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही तुझा. मग त्याला ज्या आपल्याला त्या इंद्रियांना काय वळण पाडायचंय मी ब्रह्म आहे ते लगेच पडणार आहे का लगेच नाही ना. अहो साधा जर एखाद्याचा आता सर्कस मध्ये जर एखाद्याला हत्तीला किंवा त्या वाघ वगैरे त्यांना जर समजा ते बनवायचं असेल तर त्यांना पहिलं काय करावं लागतं त्यांना ते हंटरचे आसूड खावे लागतात तेव्हा कुठेतरी कधीतरी ते मग ते त्यांच्या कामाला येतात. तसे आपल्याला काय करतात आसूड खावे लागणार आहे. कधी कीर्तनाचा आसूड, कधी प्रवचनाचा आसूड, कधी भजनाचा आसूड तेव्हा ते कुठपर्यंत पोहोचणार आहे. नाही तर असे नाही पोहोचू शकत. मग हे कशासाठी ही योजना आहे त्याच्यासाठी त्या योजना. पण एवढं मी करतो असं म्हणायचं नाही फक्त बस. पण हे करायचं कशासाठी इंद्रियांना वळण लागावं पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही तुझा. हे करायचंय कारण आपल्याला हळूहळू होणार आहे ते इंद्रियांना वळण लावायचंय. आणि म्हणून मरणी जे आठवे त्याची गती पाहिली. मग मरणाच्या वेळी समजा त्यांनी काही विषय वासना जर समोर आली तर त्या गतीला तो जातो. समजा मरता मरता एखाद्याला त्याला काहीतरी समोर तो वर्णन करायला लागला माझी गाय अशी आहे माझी गाय पुढच्या जन्मामध्ये ते गाय होणार हे ठरलेलं ते. एखाद्याला तो एखाद्या आपल्या बैलाचा आठवत असेल तो बैल माझा किती आऊट करतो किती ओढतो मग पुढच्या जन्मामध्ये त्याला बैल व्हावा लागणार हे ठरलेलं. मरणी दयाचे आठवे ओवी तशी आहे ना मरणी दयाचे आठवे ते तो
त्याची गती पाहावी त्या गतीला जगत. मग काय करायचं आपल्याला शेवटी मरणी जायची आठवण. मग आपल्याला काय आठवायचं? मी ब्रह्म आहे. मग तो ब्रह्म स्वरूपाला जातो, तो पुन्हा परत माघारी येत नाही. बघ किती सोपं आहे. आठवा ते ह्याच्यासाठीच आहे, आपल्याला मरण कसं यावं त्याच्यासाठी आहे, सोडण्यासाठी आहे, धरण्यासाठी, म्हणजे जन्म मरण पुरत आणण्यासाठी नाही. आपल्याला आठवा ते सोडवतो म्हणून. बघा तुम्हाला माहिती आहे का माहित नाही, ज्या टायमाला मड होतं ना त्या टायमाला हे आठवा अध्याय वाचला जातो. हा आठवा अध्याय आहे ना, तर त्याच्या मड्याच्या समोर तो आठवा अध्याय वाचला जातो. कोणासाठी वाचतात तो? त्याच्यातून आता ती गेलेला त्याच्यासाठी का आता आहे तो त्याच्यासाठी? हा आहे तो त्याच्यासाठी. अहो तो गेला त्याच्यासाठी. बरं तो जात नसतो कुठे, 12 दिवस कुठे जात नाही तो तिथंच कुठं असतो. परत प्रयत्न करतो त्याच्यामध्ये घुसायचा. हा मला सोडून चालला, मला सोडून. कारण तर प्रेम जमलेलं असतं ना. एखादी बघा बाई धाई मोकळून रडते, अहो तुम्ही मला सोडून चाललात, अहो आता मी काय करू, आता माझं कसं होणार, नाही का? तसा तो आत्मा तिथं रडत असतो, पण आपल्याला कळत नाही. हे अरे तू एवढी माझी दोस्ती केली आतापर्यंत आणि तू आता निघून चाललास, तोही रडत बसतो तिथे. म्हणून त्याला लवकर उचला का म्हणतात? लवकर उचला, नाही तर परत घुसत त्यामध्ये आणि येईल कोणतरी भूत म्हणून लवकर उचला. मग आता जे आपण जे प्रेम करतो ते खरंच, आता मी तुम्हाला विचारतो आमच्या भगिनींना, तुम्ही खरोखरच नवऱ्यावर प्रेम करता का? बरं तुम्ही सांगा, जाऊ दे ते तुम्ही हसला, तुम्ही हसलात ना, तुम्हाला विचारलं, तुम्ही खरोखर बायकोवर प्रेम करता का? तुमच्या पत्नीवर प्रेम करता का? विचारतील काय शिंदे असं म्हणायचं का? तुम्ही विचारतील, बाकी त्यांचे आहेत ना बरं, त्यांचीच आले म्हणून विचारणार आहे. बुगद्या बाबाचे कोण आले, बुगद्याला तुम्ही विचारा, तुम्ही कोणावर प्रेम करता ते. स्वामी विवेकानंद म्हणतात, कोणी पत्नी आपल्या पतीवर प्रेम करत नाही आणि पती पत्नीवर प्रेम करत नाही, एक आत्माच आत्म्यावर प्रेम करतो. मग मला सांगा, ज्या टायमाला तो मुडदा पडतो त्यावेळेला, मुडदा पडतो की नाही त्यावेळेला मग ती म्हणते का त्याला, तेव्हा असं म्हणायचं तर खरंच अरे पत्नीला वाटतं ना मी त्याच्यावरती प्रेम करतो, तर ज्या टायमाला ती माणसं येतात ना, लोक येतात ना, त्यांना ती म्हणते ना, अहो तुम्ही मला सोडून जाऊ नका, अहो तुम्ही मला सोडून जाऊ नका. त्या टायमाला त्या लोकांनी म्हणायचं त्यांना, तुम्ही सोडून जाऊ नका म्हणताना आम्ही चाललो, ठेवा तुमच्या इथं घरी. काय म्हणाल मग ती? अहो थांबा नको, हे पहिलं उचला येतो. म्हणजे तुम्ही कोणावर प्रेम करत होता सांगा बरं? गंमत आहे. कोण कोणावर प्रेम करतो? आत्माच आत्म्यावर प्रेम करतो. आपण माणसावर प्रेम करत नाही, म्हणून तर वटळ्या होतात. आपल्याला राग येतो, आपल्याला द्वेष येतो का? जर ती व्यक्ती म्हणत असं नाही मी आत्म्यावर बोलतो, तिला राग द्वेष येणार नाही. कारण माझाच आत्मा आहे, मी माझ्यावर प्रेम करतो. हा दुसऱ्यावर प्रेम करतो असं वाटतं म्हणून द्वेष निर्माण होतात ना, म्हणून दुसऱ्याला राग येतो ना. हे तर कळून घ्यायचं ज्ञानेश्वरीमधून. दुसरा समजतो म्हणून दुजे जवळ घडे तो संसार भय जोडे, हे स्वतः मुखाने भगवंताने सांगितलेले. म्हणजे दोन ज्या वेळेला वाटतात ना, तेव्हा हे भय वाटतं आपल्याला. जर एकच समजलं तुला भीती वाटायचं कारण नाही. हा मग ती म्हणा नाही पहिले याला काय करा, पहिले इथून उचला. एकदा काय झालं, एकाचा एक रिक्षावाला होता, त्याचा मृत्यू झाला. बघा तुम्ही त्याच्यावर प्रेम करता असं म्हणताना मग ऐका. तर 7-8 दिवस तिने काढले, ते निघून गेले, त्यांच्या अंत्ययात्रा वगैरे झाली आणि 10-12 दिवस निघून गेली. तर ती आपली घर साफ करता करता तिला एक अशी चिठ्ठी मिळाली, खाली याच्या बिछाण्याच्या खाली चिठ्ठी मिळाली. चिठ्ठी वाचली, तू काही घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबरच आहे. 1 तासात तिने रूम खाली गेली. तू काही घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबरच आहे. चला फटाफट पोरा उठला, कपडे बदला, फटाफट चला. एकदा खोली बाहेर म्हणून लगेच टाळा लावून गायब. का बरं? नवऱ्यावर प्रेम करत होती ना. काय चाललंय, कोणावर कोण प्रेम करतो? हे ज्ञानेश्वरी सांगते. आपण कोणावर प्रेम करायचं? आपल्या आत्म्यावरच आपण प्रेम करायचं, माणसावरती नाही. त्यांना जोपर्यंत देतात ना तोपर्यंत ती गोड आहे. एकदा द्यायचं बंद करा, मग बघा बरं तुमचं प्रेम कसं असेल ते. हा जवरी चळण गा तवरी म्हणे माझा, नाहीतर म्हणे
नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, बहीण कुणाचा भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय, मेल्या मागून सर्व राहील इथेच धागे दोरे, मेल्या मागून सर्व राहील इथेच धागे दोरे, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. कोण आहे कोणाचं सांगा बरं, कोण आहे? शेवटी एकट्यालाच जावं लागतं ना. माझा भाऊ, माझा बंधू, माझी आई, माझा बाप, कोण नाही, माझी बहीण. बहीण कुणाचा भाऊ कुणाचा कोण कोणाचे सगळे सोयरे, मेल्या मागून सर्व राहील तुटतील धागे दोरे, भरला मायेचा बाजार, भरला मायेचा बाजार. काय सगळा मायेचा बाजार आहे सगळा, कोणी नाही कोणाचं. म्हणून आपली आपण प्रत्येकाने आपापली ओळख करून घ्यायची. ओम नमो ज्या वेद प्रतिपाद्या जय जय सो सवेद्या. म्हणजे स्वतःला जाणणाऱ्या, तू स्वतःला जाणून घे. ते बाकीचं जाणून त्याचा काही उपयोग होणार नाही तुला. जोपर्यंत स्वतःला जाणत नाही तोपर्यंत दुसऱ्याला जाणणं असं होत नाही. पण दुसऱ्याला जाणतो पण स्वतःला जाणत नाही तर जाणण्यासारखं होत नाही. पण स्वतःला पहिलं जाणलं पाहिजे, मग तो माणूस काय होतो दुसऱ्याला. अर्जुना, तू आपण पिणी नशी, तू स्वतःला तर ओळखत नाही आणि या कौरवात सोचू पाशी. हा विस्मय आमाशी पुढं तर पुढची. तू स्वतःला जाणत नाहीस आणि हे कौरवांना माझे माझे म्हणतो. तो आपण पिणी नशी आणि या कौरवात सोचू पाशी. हा विस्मय आमाशी पुढं तर पुढती. आम्हाला विस्मय वाटतो, आश्चर्य वाटतं. स्वतःला ओळखत नाही या कौरवांना माझे माझे म्हणतो. म्हणून आपण काय केलंय, फक्त आपल्याला जाणलं पाहिजे, आपल्याला ओळखलं पाहिजे. अंतकाळी इथून गेलं जातं. म्हणून अशा रीतीने अंतकाळी मला जाणत असतात, माझे स्मरण ठेवून जे देश वाटतात ते मधुपच होतात. इथून गेलं जातं. एरवी साधारण नियम असा आहे की मरण येऊन ठेपले असता अंतकाळात ज्यांचे स्मरण असते त्या गती प्रतो पावतो. अंतकाळी शेवटी ज्याची जशी इच्छा असते तसं त्या गतीला तो पावतो. ज्याप्रमाणे कोणी एखादा भयभीत मनुष्य वाऱ्यासारखा पळत असता मार्गात दोन्ही पाय निसटून अवचित आडात पडला, म्हणजे कुठे विहिरीत पडला. पळत 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 जातोय पण अवचित काय झाला, विहिरीत पडला. हे उदाहरण सांगितले. आता त्या स्थितीत त्याला पडण्याच्या अगोदर अन्य उपाय नसल्यामुळे पडण्याचा वेग आवरून धरून पडणे चुकवण्यासाठी अवसरच नाही म्हणून पडावेच लागते. आता त्यांनी जरी किती प्रयत्न पळता 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 काय त्याचा अवसान झाला आणि तो डायरेक्ट विहिरीमध्ये पडला. आता विहिरीमध्ये पडल्यावर तो आता वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे का? कारण काय केलं, तो डायरेक्ट झाला. तसं शेवटच्या क्षणाला तू जर वाचवण्याचा प्रयत्न, मी ब्रह्म आहे असं जर म्हणण्याचा प्रयत्न केला तर मात्र काय होऊ शकत नाही, हे त्यांना सांगायचं. त्याप्रमाणे मृत्यू समयी जीवासमोर जी काही एक वस्तू उभी राहते तद्रुपच मरणानंतर त्यास व्हावी लागते. ज्या वेळेला मरणाच्या वेळेला त्याच्या समोर जी वस्तू उभी राहते तेच वस्तू त्याला ते व्हावी लागते. ती वस्तू होणे मग कोणत्याही उपायाने चुकत नाही. शेवटच्या क्षणाला तुला जी वस्तू असं तुझ्या समोर येणार तीच वस्तू तू होऊन जाणार. मग कोणी तुझ्या समोर तुझ्या आवडीचा एखादा मनुष्य, आवडीचा एखादा प्राणी येईल, तो प्राणी मात्र तुला ते व्हावं लागणार आहे. आणि मनुष्य जागा असतो त्यावेळी त्याच्या मनाने ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला बहुधा डोळा लागल्याबरोबर स्वप्नात दिसू लागते. जसं आपण म्हणतो मणी वसिते स्वप्नी दिसे, तसं यांनी मना आतापर्यंत काय केलेल्या मनामध्ये जे काय साठवून ठेवलेलं आहे तेच आठवणार आहे. शेवटी वेगळं काय साठवणार आहे. म्हणून आपल्याला काय साठवायचं आपल्या मनामध्ये, भगवंतच साठवून ठेवायचं. बाकी इतर गोष्टी साठवून त्या करायच्या पण त्याच्यावरती आसक्ती ठेवायची नाही.
मी भगवंत आहे, त्या भगवंताला आपल्या मनामध्ये साठवायचं, मग आपण त्या भगवत स्वरूप होऊ शकतो. नाही तर मग परत आणि पुनरुपी देणार हे मात्र काय होणार, आपल्याला राडगाडग चालू राहणार आहे, ते चुकणार नाही. त्याप्रमाणे जिवंत असताना अंतकालात जी गोष्ट आवडीने राहत असते त्याविषयीची आवड अंतकालचे समयी वृद्धिगत होते आणि मरणाच्या समयी ज्या ज्या गोष्टीची आठवण होत असते त्याच गतीला तो मरणानंतर पावतो. असे आहे म्हणून तू नेहमी असे आहे, म्हणजे मरणाच्या वेळेला जी आपल्याला गोष्ट आठवते तीच वस्तू तो होऊन जातो. अशी आहे म्हणून बघा आता काय सांगतात ते, तू काय कर अर्जुनाला सांगतात, याच्यावर उपाय सांगतात. अर्जुना असे आहे म्हणून तू नेहमी माझे स्मरण करीत जा. म्हणजे मरणाच्या वेळेला जी वस्तू त्याच्या समोर येते तसा तो होतो. मग तू काय कर, हे बाकीचं काय मनात आणू नको, बाकीचं समोर आणू, तर तू काय कर, माझं स्मरण कर त्या वेळेला. मग तू काय होशील, मद्रूप होशील, म्हणजे माझ्यासारखा होऊन जाशील. तू म्हणे मी हे जी करी, माझ्या भजनी प्रेम करी, माझ्या भजनावर प्रेम कर, मीच आहे असं तू समज. त्यावेळेला मात्र तू काय, पण या ध्यात असताना मरण माझे मरून गेले मज केले अमर, किंवा याची देही डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, या ज्ञात असताना आपल्याला मुक्त व्हायचंय. मेल्यानंतर मोक्ष आमच्या माऊलीला मान्य नाही, मोक्ष मेल्यापाठी आम्हाची होईल आयचे जे म्हणते अतिमूर्ख, मूर्खही नाही अतिमूर्ख, म्हणजे आपण म्हणतो ना अति शहाणपण. तसं डोळ्याने जे पाहावे किंवा कानाने जे ऐकावे किंवा मनाने जे चिंतावे अथवा वाचेने जे बोलावे, या रीतीने सर्व व्यवहार आत व बाहेर मीच मत विषय करून घाल असे केले. तुझा सगळा व्यवहार काय कर, मीच करून टाक. देव खाते देव पिते देवावरी मी निधते, म्हणजे सगळा व्यवहार केला नाही. देव घेते देवासवे व्यवहार इथे, म्हणजे देवच देतो. मी व्यवहार करताना काय करतो, ज्याला दे समजा वस्तू देते इथे पहा बरं का, तिथे मेक आहे. जनाबाई समोरच्याने मागायला आलेले वस्तू देते, पण तिची दृष्टी काय आहे, ती वस्तू नाही, ती म्हणते मी देव देते. बरं ती दुसऱ्याकडून घेते, भले त्याची दृष्टी कशी असो, तो म्हणत असेल मी हिला डाळ दिली वाटी, पण ती काय म्हणते, डाळ नाही ही मला तिने देव दिला. लक्षात घ्या, देव देते देव घेते देवासवी व्यवहार येते. माझा व्यवहारच सगळा देव झालेला आहे, तसा आपला व्यवहारच सगळा काय करायचा आहे, देव करायचा. या रीतीने सर्व व्यवहार आत व बाहेर मीच मत विषयकच करून घाल असे केले असता मग सर्वत्र सर्व काळी मीच परमात्मा आहे अशी सहज तुला दिसेल. अर्जुना याप्रमाणे सर्व गोष्टी मद्रूप आहेत असे झाले म्हणजे मग देह गेला तरी तू मरणार नाही. बघ तू जर असा ज्या वेळेला होशील त्यावेळेला मात्र तुझा देह जरी गेला तरी तू मधुपच होणार, म्हणजे माझ्यासारखाच होणार. नाही आता इथे मेघ आहे, एक मेघ आहे बघा, ते ठीक आहे मधुप होणार, पण इथे मेघ कोणाच्या लक्षात आले का बघा. अर्जुना याप्रमाणे सर्व गोष्टी मधुप आहेत, सगळ्या गोष्टी मीच आहे, मधुप म्हणजे मीच आहे. म्हणून तर जनाबाई म्हणते ना देव देते देव घेते, म्हणजे माझ्याशिवाय काय आहेच नाही. ती वस्तू जरी असली ना तरी ती मीच आहे, मधुप आहे. असे झाले म्हणजे मग देव गेला तरी तू मरणार नाही. कसं काय, आपण तर म्हणतो तो गेला हा गेला म्हणून रडत बसतो. इथं भगवंत काय म्हणतात की असं ज्या टायमाला तू मधुप होशील ना असे झाले म्हणजे मग देह गेला तरी तू मरणार नाही. आता ही मेघ आहे, कसं काय तू मरणार नाही, म्हणजे त्याने समजून घेतलेले आहे मी आत्मस्वरूप आहे. मग आत्मस्वरूपाला मरण आणि जन्म आहे का, वस्तूशी नाही माता पिता या लागीनं घडे जन्म कथा. वस्तूला जर माता पिताच नाही तर तो जन्मला आणि मेला असं म्हणता येईल का. तसं ते आत्मस्वरूप माझं आहे, ते स्वरूप तू समजून घे, म्हणजे तुला जन्मही नाही तुला मरणही नाही. म्हणजे इथं ते असं म्हणतात की तुला मरण नाही, तू मरणार नाही. बघा हा कोणाचे मायबाप कोणाचे बनबोल मृग जळवत जाईल जाईल. बरं अजून पुढे एक मेघ सांगितले आणि त्यांनी सांगू का राहू द्या बरं एवढी मेघ सांगू. अर्जुना याप्रमाणे सर्व गोष्टी मद्रूप आहेत असे झाले म्हणजे मग देह गेला तरी तू मरणार नाही. तर मग युद्ध केले असता तुला भय कसे आहे. बघा आता तू मरणार नाही हे तुला आता कळालं मी आत्मस्वरूप आहे किंवा एवढं नाही समजलं, तू एवढं समजून घे मी मरणार नाही. हा मग तू मरणार नाही, मग तू जरी युद्ध केलंस, मग युद्ध केलंस तरी तू काय मरणार आहेस का नाही. मग युद्ध कोण करणार आहे, म्हणजे तू युद्ध करणार आहेस का नाही. बघा काय मी काय बघा, तर मग युद्ध केले असता तुला भय कसले आहे. तू जर मरणारच नाहीये हे तू जर ठाम निश्चय केला
तर तू युद्ध करताना तुला युद्ध करायला भीती काय? म्हणजे अर्जुनाला प्रश्न पडला होता ना, मी यांना मारू, मी यांच्यावर युद्ध करू का? हे उत्तर देतात भगवंत त्याला. तुला असं वाटतं की मी यांना मारणार आहे आणि हे मारणार आहे. अरे बाबा, इथं कोण मारणार नाही आणि मारणार नाही. मग ते मारणार नाही असं कसं बघ देवा? मग ते म्हणतात, अरे तो आत्मस्वरूप आहे आणि नैनम चिदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदन तापून न सोचते ते मारता, असं तुझं स्वरूप आहे. मग इथं कोण मारणार आहे सांग बरं? म्हणून तू युद्ध कर. इथं कोणी मारणार नाही, तूही मारणार नाही, म्हणून युद्ध कर. पण काय युद्ध कसं करायचं आपल्याला? ते युद्ध निष्कपटा व्हावे, उसण्या घाई झुंजावे. हे असं काय सांगावे तुझं प्रती? तू निष्कपट हो, उसण्या घाईने हे युद्ध कर. बस तू मन आणि बुद्धी खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग मद्रूपच होशील. काय करायचं पहिलं? मन आणि बुद्धी. तसं तू मन मी याची करी, तसे मन आणि बुद्धी काय कर? मला अर्पण कर, मग मात्र तू काय होशील? मद्रूपच होशील. हे प्रतिज्ञापूर्वक तुला मी सांगतो. पा इथे एक भगवंताने प्रतिज्ञा केलेली आहे आणि एक आमच्या माऊलीने प्रतिज्ञा केली नव्या अध्यायामध्ये. आहे की नाही? काय तरी अवधान एक वेळ दिली. मग सर्व 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 तुमचं नुसतं ते प्रपंचाचं किंवा देवाचं किंवा मग असं नाही, सर्व जे काय असेल ते तू अवधान एक तरी अवधान एक दे. मग सर्व सुखाशी पात्र होईल. पण सर्व सुखाचा आपल्याला अर्थ कळला पाहिजे. सर्व सुख जिथं सुख येईल तिथं त्याचा अर्थ असा होतो की ब्रह्मसुख, आत्मसुख, त्याला म्हटलेलं आहे सर्व सुख. त्याच्यात सर्व काही आलं नाही. आपल्याला सुख म्हटल्यावरती आपलं लक्ष लगेच जाणार, मला बंगला भेटला पाहिजे, मला गाडी भेटली पाहिजे, हे सुख आपल्याला आठवणार. तसं नाही. तरी अवधान एक म्हणजे मग सर्व आता नाही येणार जातं नव्या अध्यायामध्ये. पण जातोय का आपण तिथपर्यंत काय माहिती आता या वर्षी प्रयत्न करू आपण. तरी अवधान एक म्हणजे मग सर्व सुखाचे. आणि म्हणूनच भगवंताने आता आठवलं की काय नाही होणार आहे, तिथे जाणार आहे. आपण अगोदर थोडंसं क्लिक करून जाऊया. तरी अवधान आहे मग सर्व सुखाची. म्हणजे सर्व सुख तिथं म्हणजे सर्व सुख म्हणजे सर्व ब्रह्म. त्या सुखाला काय म्हटलेलं आहे? ते सर्व सुख म्हणजे आत्मसुख, ब्रह्मसुख ते. तरी अवधान तिथे मग सर्व सुखाची पात्र. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उकड आहे का? आणि इथं भगवंताने एक प्रतिज्ञा केली, या दोघांनी प्रतिज्ञा केली आणि तिसरी प्रतिज्ञा आपल्या श्रीपाद बाबांनी केली. की जे साधू संतांनी जे त्यांना जे दिलं आणि त्याच्याद्वारे त्यांना जे प्राप्त झालं ते जर मी तुम्हाला जर दिलं नाही, तुम्हाला जर तसं मी केलं नाही, तर 5 लिटरचा घासलेटचा डबा माझ्या बाजूला ठेवायचा, तो माझ्या अंगावर बसायचा, काड्याची पेटी लावायची, माझ्या कुणाच्या घराच्या दाराचं तुमच्यावरती कुठलंही ओझं राहणार नाही. ही अशी मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. तुम्हाला मी तसं सुख देईनच, मी तुम्हाला तसं करीनच. ही प्रतिज्ञा केली. कोण प्रतिज्ञा करू शकतो? जो तसा झालेला आहे ना, तोच प्रतिज्ञा करू शकतो. हेच कशाने होईल? असा जर तुझ्या मनात संशय येत असेल तर अगोदर याचा अभ्यास करून पहा. आणि जर मी म्हणतो तशी स्थिती प्राप्त झाली नाही तर मग माझ्यावर राग होईल. बरं, तसंच त्यांनी सांगितले, जर त्याच्यासारखं मी प्रतिज्ञा करतो तुम्हाला जसं तुम्ही जर तसे झाला नाही, ब्रह्मस्वरूप झाला नाही, तर मग माझ्यावर काय करा? 5 लिटरचा डबा होता आणि काडीच पेटी लावून द्या. तसं इथं भगवंत सांगतात, प्रतिज्ञापूर्वक सांगतात, हे कशाने होईल? असं जर तुझ्या मनात संशय येत असेल तर अगोदर याचा अभ्यास करून पहा. आणि जर मी म्हणतो तशी स्थिती प्राप्त झाली नाही तर मग माझ्यावर रागव. आता रागू नको. मी तुला म्हणतो तसं जर झालं नाही तर माझ्यावर रागव. बघा काय प्रतिज्ञेमध्ये साम्य आहे का नाही? श्रीकृष्णाच्या प्रतिज्ञेमध्ये, ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिज्ञेमध्ये आणि त्याच्यानंतर श्रीपाद बाबांच्या प्रतिज्ञेमध्ये पूर्ण साम्य आहे. म्हणजे एकच आहे. तिघांच्या प्रतिज्ञा सारख्याच आहेत. तर आपण ते कशा काय आता उपाय सांगणार आहेत? म्हणजे बाबा माझ्यावर उगाच रागू नको, मी तुला तसं करूनच ठेवी. की आपण आता काय करू? उद्या पाहू. कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव सब संतन की जय. आता विश्वात्मके येणे भाग्यज्ञ तोषावे, तो सोनी मद द्यावे पसाय दाणे. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो.
भूतास परस्पर पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो जेवांचे लदोते लाओ प्राणिदात वर्षते सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी अनावर्त भूमंडळी भेट दया बुद्धा तला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते अर्णव पियुषांचे चंद्रमेघे आलांचन मार्तंड तापैन हे सदा सज्जन स्वैरे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईन तीन लोकी वैदिक अखंडित आणि ग्रंथ उपजे विशेष लोकी दुष्टान दुष्टमने वाळिते एक म्हणे जरी विश्वेश्वराओ होईल दान बसाओ येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला हरि ओम शांती शांती शांती. सगळ्यांनी ताट बसा आपल्या बाबांचं स्मरण करायचं. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला माझ्या श्रीपाद बाबाला 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 माझ्या रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला गौर देवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका